नमस्कार, मी विजय मोळे, चेअरमन ऑफ चिंतामणी सोसायटी. आमच्या मॅनेजिंग कमिटीतर्फे आपलं सर्वांचं मी आजच्या AGM 2026-27च्या AGMला आपलं सगळ्यांचं स्वागत करतो. आपण वेळात वेळ काढून आल्याबद्दल अतिशय धन्यवाद. ही ॲक्च्युअल मीटिंग AGMची लास्ट डेट असते गेल्या आधीच्या नियमाप्रमाणे 31 सप्टेंबर, पण आता जरा गव्हर्नमेंटचा GRA झाला की ऑगस्टपर्यंत ती मीटिंग कंप्लीट करायची आणि प्लस पुढचे 2 महिने मी नाही आहे, त्याच्यानंतर कुलकर्णी काका स्वतः नसणार आहे, त्याच्यामुळे आम्ही ही मीटिंग शक्यतो आधी केलेली आहे. आणि बरेचसे मेंबर्स आता या जसं जसं इयर पास होतं तसं तसं त्याच्यात ऑफिशियल मेंबर ॲड होत चाललेले, प्रत्येकाच्या फाईल क्लिअर होत चाललेल्या आहे. त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो की प्रत्येकाने आपापली फाईल क्लिअर करायच्या दृष्टीने हालचाली सुरू केलेल्या आहेत. त्याच्यासाठी सोसायटीची जी काही मदत तुम्हाला लागेल ती सोसायटी मदत करायला तयारच आहे. म्हणजे आमची अशी अपेक्षा आहे की तुम्ही इथे ज्या प्लॉट्सचे कागदपत्र क्लिअर नाही आहे त्यांनी कागदपत्र क्लिअर करून वोटिंग राईट्स मिळवावे, ही अशी आमची अपेक्षा आहे. हा आमचा मोटो आहे. आता गेल्या साधारण 2-3 वर्षात 5 ते 6 मेंबर्स ऑफिशियली वोटर्स म्हणून आता इथे बसलेले आहेत. त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक आभार. म्हणजे तुमच्या एफर्टसाठी आमचं नमन आहे. आणि काय त्यामुळे उरलेल्या लोकांना जी काय मदत लागेल ती सोसायटी निश्चितच करायला तयार आहे. सोसायटीचे काही नॉर्म्स ठरलेले आहेत, ती एक फ्रेम ठरलेली आहे. त्या फ्रेमच्या बाहेर कोणी जाऊ नये आणि सोसायटी कोणाला बाहेर जाऊ देणार नाही, जेणेकरून भविष्यात जी काय कार्यकारिणी मंडळ इथे असेल त्यांना नंतर हे प्रॉब्लेम यायला नको की अरे हे त्यावेळेला असं कसं झालं, त्यावेळेला ते तसं कसं झालं. त्याच्यामुळे सगळे एका प्लॅटफॉर्मवर सगळ्यांना नियम सारखे, सगळ्यांनी नियम पाळायचे, त्याप्रमाणे आपापली ॲटोमॅटिक फाईल रेडी होत जाते. या कस्टडीमध्ये तुमच्या फाईल सगळ्यांच्या फाईल आहेत आणि सगळ्यांच्या फाईल म्हणजे शेअर सर्टिफिकेट. आता इथे जे काही लोक राहतात त्यांच्या नावाने ते प्लॉट केलेले कधीच आले, कारण कसं आहे पूर्वी ज्यांना प्लॉट अलॉट झाले होते लीजवर त्यांनी ते डेव्हलपमेंटला ॲग्रीमेंट करून बिल्डरबरोबर ॲग्रीमेंट करून आपापल्या रिन्युएशन देऊन ते बाहेर पडलेले. पण इथे राहणारी लोक जे आहेत त्यांच्या नावाने कागदपत्र नाही आहे, त्याच्यामुळे इथे राहून सुद्धा त्यांना व्हॉइस नाही, त्यांना वोटिंग राईट्स नाही. म्हणून आमचे प्रयत्न असे की त्यांनी त्या कागदपत्र त्यांच्या नावाने करून घेणे, जेणेकरून कन्व्हेन्स डीड असं किंवा डीड कन्व्हेन्स असो, त्याच्यासाठी कार्यकारी मंडळातर्फे मी स्वतः चेअरमन, सेक्रेटरी कुलकर्णी काका त्या रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये येऊन, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये येऊन, उपनिरीक्षकासमोर येऊन आम्ही तिथे सोसायटीच्या वतीने सह्या करतो. आणि कागदपत्र जी लोक तुम्ही इथे राहतात, फॉर एक्झाम्पलचे अपार्टमेंट, आता अभिजित अपार्टमेंट घ्या, अभिजित A घ्या, अभिजित B घ्या, मुरलीधर शोभा आहे, अलमित्र आहे, हे यांची ऑलरेडी पाईपलाईनमध्ये पेपर सुरू झालेले आहेत. बाकीचे जया अपार्टमेंटने फाईल क्लिअर केलेली आहे, आमे अपार्टमेंटने फाईल क्लिअर केलेली, शरावित शिव पार्वती अपार्टमेंटची फाईल क्लिअर झालेली आहे. सगळं अशा हळूहळू एक मेंबर वाढत गेले की इथे 26 मतदान दरवर्षी व्हायलाच पाहिजे. हा आमचा मोटो. आणि आम्ही याच्यासाठी तुम्हाला विनंती करतो की तुम्हाला जी काही मदत लागेल ती आम्ही करायला तयार आहे. आणि इथून पुढे म्हणजे आपले राईट्स आपल्याकडे असलेले कधी झाले, कारण आपण इथे राहतो. ज्यांच्या नावाने प्लॉट आहे ते इथे राहते नाही, काहीतरी पृथ्वीवरही नाही आहे आणि कागदपत्र त्यांच्या नावाने ते घेऊन गेलेले जातात. असं नको आहे. एनिवे आता आपण मिटिंगला सुरुवात करूया. फोरम व्यवस्थित पूर्ण झालेला आहे, काही प्रॉब्लेम नाही. जे काही लोक ॲब्रॉड आहेत किंवा बाहेर आहेत त्यांनी ऑलरेडी त्यांचा कन्सल्ट कळवलेला आहे. त्यांनी सांगितलं की आम्ही जरी इथे नसलो तरी जे काही AGM मध्ये ठरेल ते आम्हाला संपूर्ण मान्य आहे. आमचा प्रेझेन्स तुम्ही कन्सिडर करा. असं करून आता जवळपास 26 पैकी नाही म्हटलं तरी 20 जण तर प्रेझेंट आहेच ऑलरेडी. आणि जस्ट याच्यावरती एक रेकॉर्डिंग करा. याच्यावर ऑनलाईन गुगल मीटवर पण सेटअप केलेलं आहे. सो ज्याच्या ठिकाणी रिमोट मेंबर्स आर एबल टू जॉईन. सो पीपल हॅव जॉईन्ड ऑन दिस जस्ट फॉर द रेकॉर्ड. ओके, आता आम्ही AGM सुरुवात करतो. सुरुवातीचं जे काय बँक बॅलन्स आणि इंटरेस्ट आणि फायनान्शियल कंडिशन जे आहे ते कुलकर्णी काका एक्सप्लेन करतील. मग आपण पुढे 1 बाय 1 एक पॉईंट डिस्कस करायचं आणि त्याच्यानुसार आपण वोटिंग घेऊ. कॉप्या सगळ्यांच्या हो. तर
त्याच्यामध्ये एक्सपेन्सेसचं मी प्रत्येक एक वाचतो. ऐकायला येत आहे ना सगळ्यांना? ऐकायला नाही लास्ट Recording मध्ये येतं ना? हो. तर पहिल्यांदा मी एक्सपेन्सेसचं वाचन करतो आणि नंतर आपण इन्कमचं हे करू. आता ह्याच्यामध्ये कोणाला काही विचार असेल तर आम्ही त्याचं उत्तर आम्ही द्यायला बांधील आणि आम्ही त्याचं उत्तर एक्सप्लेनेशन करू शकतो. मेन म्हणजे सॅलरी सध्या 70,000 रुपये जाते वर्षाचे सगळे. ही सगळी 25-26ची ऑडिटेड आहे. त्यानंतर गार्डनिंग मेंटेनन्स चार्जेस 1,44,460 रुपये. आता ह्याच्यामध्ये हा मोठा आहे कारण आम्ही दरवाजा बसवला आहे, इतर सगळं खर्च केलेलं आहे. या दरवाजाला 1,00,000-1,15,00,000 रुपये गेलेले आहेत. ते हेच आहे. वॉटर टँक वॉटर टँक वरती पाण्याचं आम्हाला जरा शॉर्टेज येत होतं गार्डनला, म्हणून वरती एक टँक केलेलं आहे. आणि बोरिंगचं पाणी ऑटोमॅटिकली जातं. माणसं आहेत त्यांना पाणी कमी पडू देत नाही. आणि थोडं मागच्या वेळेला थोडं पाण्याचं शॉर्टेज पण खूप आला होता, म्हणून आम्ही हे स्टेप सगळे घेतले आहेत. अर्थात हे सगळे आम्ही बजेटमध्ये मंजूर करून घेतलेले आहे. तेव्हाच आम्ही सगळं खर्च केलेलं आहे. मागच्या ह्याच्यामध्ये सगळं लमसम अमाऊंट 50,000 60,000 असं आम्ही ठरवून टाकलं होतं आणि त्याप्रमाणे आम्ही पुढे हे केलेलं आहे. नेक्स्ट आहे गार्डन फेन्सिंग 10,250 रुपये. एक या ठिकाणी थोडं गार्डन म्हणजे फेन्स सगळं तुटलं होतं, ते सगळं नीट केलं. समोर पण झाड पडल्यानंतर तिथे पण प्रॉब्लेम झाला होता. हे सगळं आम्ही फेन्सिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर लिगल फीज. आता ह्याच्यामध्ये ऑडिटरचे फी आहे, गोखले म्हणून हे आहेत आणि CA आहेत. या सगळ्यांच्या फी ह्याच्यामध्ये येतात. गार्डन ॲडव्होकेट एरंडेची फी मध्ये आम्हाला काही ठिकाणी बाहेरच्या वकिलाचा पण सल्ला मसलत घ्यावी लागते, त्यासाठी वेगळे फीस देतो. आमचे मी ऑफिशियल ॲडव्होकेट फारच नाही आहेत, पण कधी कधी आम्हाला त्यांच्यापेक्षा हायर काही म्हणजे ऐकून घ्यायचं असेल तर किंवा सल्ला घ्यायचा असेल तर त्याचे वेगळं आम्हाला चार्जेस द्यावे लागतात. एस्पेशली जस्ट थोडंसं ॲड करतो तुम्हाला. आपल्या ज्या रिडेव्हलपमेंटच्या ज्या सिस्टम आहे, तर रिडेव्हलपमेंटच्या सिस्टम तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, आता 3 आहेत. एक डीड ऑफ अपार्टमेंट आहे, एक NOC 1 आहे, NOC 2 आहे. हे सगळं कम्प्लिटली प्रोसेस ओरिएंटेड करून त्याचे टेम्पलेट्स केलेले आहेत. सो वन रूल अप्लाइज टू एव्हरीबडी आणि दॅट इज अप्रूव्ड इन लास्ट इयर्स AGM. सो ते फॉर्मलाइज करायला आम्ही त्याचं कम्प्लीट लिगल वेटिंग की देर शुड बी नो पुशबॅक, याच्यासाठी आम्ही सगळं अप्रूव्ह करून घेतलं. बारलसेस मॅडमने आम्हाला करून दिलं आणि याचं सेकंड ओपिनियन फॉर ड्यू डिलिजन्स अँड फॉर एक्स्ट्रा कॉशन आपण ॲडव्होकेट एरंडे हु इज अ व्हेरी रिस्पेक्टेबल लॉयर अँड वी कॅन अफोर्ड ऑन अ रेग्युलर बेसिस, पण त्यांचंही आपण ओपिनियन ऑन रेकॉर्ड ऑन फाईल ठेवलेलं आहे. सो दॅट द एंटायर सिस्टम जो आपला प्रोसेस आहे रिडेव्हलपमेंटचं NOC 1, NOC 2 and DOA has been completely vetted, approved and second opinion by Advocate Erande. And for that we are paying these legal fees. त्यानंतर मीटिंग एक्सपेन्सेस एक 50,890 रुपये आहे. ह्याच्यामध्ये आमचे सगळे मीटिंग होत असतात त्या ह्याच्यासाठी. ऑडिटेड फीज आहेत 4,600 रुपये. म्युन्सिपल टॅक्सेस आहेत 38,393. या सगळ्या गार्डनला टॅक्सेशन बसतात. Property tax, water tax, MSCB वेगळं आहे. बँक चार्जेस एक 1,552 रुपये 22 रुपये घातलेले आहे. CCTV प्रोजेक्ट आम्ही मागच्या वेळेला सगळ्या ठिकाणी CCTV बसवलेले आहे. त्यात अजून काही त्रुटी आहेत, आम्हाला काही कॅमेराज वाढवायचे आहेत, त्या बजेटमध्ये आम्ही घेतलेले आहे. काही ठिकाणी लोकांनी कंप्लेंट केली की ते कव्हर होत नाही आहेत, तर ते सुद्धा आम्ही इन्स्टॉल करायचं आमचं प्रयत्न चालू आहे. ऑफिस रिपेअर्स अँड मेंटेनन्स 5,700 रुपये आहे. ड्रिप इरिगेशन एक्सपेन्सेस 6,000. बोरवर आणि कम्प्लीट बोर जो आहे तो सगळं फ्लॅश आउट केला आणि बऱ्यापैकी खाली डीप पण गेलो आहे, कारण पाणी खूपच कमी पडलं 100 मीटर. आणि मेन म्हणजे काय होतं की खूप वर्षानंतर आम्ही हे केलेलं नव्हतं, त्यामुळे कचरा साठून पाण्याचं स्टोरेज कमी होत होतं. आम्हाला बाहेरनं पाणी घ्यावं लागत होतं. आम्ही कम्प्लीट ते फ्लश आउट करून थोडं डीप करून आम्ही सगळं ते रुटिनाइज केलेलं आहे. डेप्रिशिएशन 1,20,000 रुपये. अकाउंटिंग चार्जेस 15,000 रुपये. आमच्याकडे एक मॅडम आहे, त्या सगळ्या आमच्या इन्व्हॉइसेस आमचे सगळे घेतात, प्रॉब्लेम्स सगळे करून CA ला रिपोर्ट करून ते देतात आणि त्यांच्या थ्रूच हे सगळं तयार होतं. त्यानंतर AGM एक्सपेन्सेस 8,000 रुपये, म्हणजे इतर जे काय खर्च असतील ते हे असतात. त्यानंतर याच्यामध्ये आपले मीटिंग एक्सपेन्सेस हे असतात, प्रिंटिंग प्रिंटिंग असतं. त्यानंतर हल्ली रेकॉर्डिंग करायचं कंपल्शन आहे, ते सगळं आम्हाला करावं लागतं. त्यानंतर दिवाळी बोनस आहे 5,000 रुपये, जे आमचे लोक आहेत त्यांना आम्ही हे करतो. त्यानंतर रिपेअर मेंटेनन्स टू प्रिमायसेस 5,700 रुपये.
इलेक्ट्रिसिटी चार्जेस 42,790 म्हणजे याच्यामध्ये MSCBचे चार्जेस आले, त्यानंतर हे सगळे झाले, कवर झाले, कॅमेराचे ते हे झाले, असं सगळं ते इलेक्ट्रिक चार्जेस. फेस्टिवल एक्सपेन्स 14,735 मध्ये एक आपण जेवण ऑर्गनाईज केलं होतं सगळ्यांच्यासाठी आणि ऑफिशियली तसं हे होत नाही, पण आम्ही ॲडजस्ट करून ते एक आम्ही कार्यक्रम ठेवलेला आहे दरवर्षी की सगळ्यांनी इथे यावं जेवावं असं संमेलनसारखं होतं. त्यानंतर गिफ्ट टू स्टुडंट्स, आपल्याकडे काही मुलं शैक्षणिकदृष्ट्या चांगले मार्क्स मिळवतात, चांगलं त्यांचं कॅलिबर हे असतं, त्या ठिकाणी आम्ही थोडंसं या गोखले मॅडम सगळे इनिशिएटिव्ह घेतात आणि खूप मुलं आहेत त्या हुकूम करतात, आम्ही त्यांना गिफ्ट देतो वर्षाला एकदा. 15 ऑगस्ट किंवा 26 जानेवारीला साधारण हा कार्यक्रम असतो. रिपेअर मेंटेनन्स टू CCTV 57,000 रुपये आहे, कारण ह्याला खांब उडवायचं, वायरिंग, हे सगळे एक्सपेन्सेस आहेत. कारण मध्ये मध्ये मग आम्ही मेंटेनन्समध्ये ठेवलेलं आहे, कॅमेरा कधी कधी ते प्रॉब्लेम होतो, ते येऊन बघतात आणि त्याचे वेगळे चार्जेस आम्हाला द्यावे. दॅट इन्क्लुड्स द AMC. तर आपली जी इक्विपमेंट 5-1 लाखाची आहे त्याचं आपण AMC त्याच्यापेक्षा 3 वर्षासाठी घेतलेलं आहे. सो दॅट इन्क्लुड्स द AMC चार्जेस ऑल्सो, ते आपण ज्या वर्षाला देतो. कारण एक डिव्हाइस जे त्याचा NVR आहे तो 1-1 लाखाचा 2 लाखाचा असतो. सो आपल्या ह्याच्यामध्ये ते कवर्ड आहे. सो दॅट इन्क्लुड्स द AMC पेड टू. प्लस जर आता फांदी पडली किंवा काही शॉर्टिंग झालं, जसं आपल्या जया अपार्टमेंट झालं होतं, ते ऑब्व्हियसली ॲज यू नो ते कवर्ड नसतं AMC मध्ये. सो ते जर झालं तर आपल्याला ते करायला लागतं. फांदी पडली किंवा काही पाणी गेलं वगैरे, तर पाणी गेलं वगैरे सगळ्या गोष्टी आहेत. बट सो दॅट इज कवर्ड अंडर AMC. सो दॅट अमाऊंट इज फॉर दी AMC ऑफ द CCTV सिस्टम ओव्हरऑल. त्यानंतर आहे सॅलरी गार्डन मेंटेनन्स. आमच्याकडे सध्या एक पाणी ठेवण्यासाठी आम्ही स्पेशल माणूस ठेवला आहे की जो नुसतं पाणी सगळीकडे टाकेल. त्यानंतर आहे गार्डनर आम्ही नेमलेला आहे, जो आठवड्यातनं 2 दिवस येतो, त्याला आम्ही 5-1 हजार रुपये देतो. तो सगळं बघतो आणि तो त्यातला एक्सपर्ट आहे. कुठे झाडं लावायची, ट्रिमिंग करायचं, त्याचं अजून काय खतं आणायची, हे आणायचं, हे सगळं तो बघतो आणि आम्ही त्याला त्याप्रमाणे त्याची मदत घेतो. आणि वरती या सगळ्याला बघण्यासाठी सागर आहे, तो मला रिपोर्ट करतो आणि मी सगळं ते असं ॲडजस्ट केलेलं आहे. सागर आता आपला असा कसं गार्डन मॅनेजर सारखा आहे. तो लोकांवरती सुपरविजन ठेवतो. प्लस आपलं जे नवं बायोमेट्रिक गेट आहे त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन, त्याचं मेंटेनन्स, त्याचं कॉलअप करणं, CCTV काय बंद पडला मॉनिटर करणं, या गोष्टीचं त्याचं काम असतं. प्लस आपल्या बँकेचे सगळे व्यवहार जो आहे, जे FDs रिन्यू करणं, इंटरेस्ट सर्टिफिकेट्स आणणं, CA आपल्या त्या अकाउंटंट बाई मॅडम त्या लांब राहतात, त्यांना जाऊन वाउचर्स देऊन घेणं, हे सगळं तो बँकिंगचं काम कम्प्लीट करतो. आपल्या ऑडिटचं जे कुंभार करायचं आधी ते सगळे तो करतो. आम्हाला खूप प्रिंटआउट आणावे लागतात, ते तो मदत करतो. प्रिंटर्स सगळ्या ठिकाणी आम्ही नाही पुरं करू शकत, त्यामुळे आम्हाला त्याची मदत लागते. प्रिंटिंग अँड स्टेशनरी 19,000 रुपये आणि प्रोफेशनल फी 4,000 रुपये. म्हणजे हे एरंडेंचे. जेव्हा जेव्हा असं आम्हाला वाटतं की कॉम्पिटेटिव्ह आम्हाला काहीतरी असा सल्ला घ्यायचा असेल, कारण उद्या तुम्ही रिडेव्हलपमेंटला गेल्यानंतर तुम्हाला एक अडचण येऊ नये म्हणून आम्ही दुसरीकडनं सर्टिफाय करून देतो आणि तो पेपर्स आमच्या फाईलला मिळेल. उद्या तुम्हाला कोणी चॅलेंज केलं तरी तो पेपर ते आणि ती जबाबदारी त्यांची राहील, कोर्टामध्ये जाऊन एक्सप्लेन करायची, असं सगळं. आता आपण इन्कमच्या ह्याच्यात जाऊ. मेंटेनन्स आमचं 1,56,000 रुपये येत आहे. एवढं सगळं करून काही लोक अजून मेंटेनन्स वेळेवर देत नाही. आम्ही त्या वेळेला दिलं तर बरं होईल. अडचणी असतील. लक्ष्मी कमलचा अजून मेंटेनन्स त्यांचं राहिलेलं आहे, त्याचं ते डेटर्स मध्ये दाखवलंय. ऑनलाईनचा प्रॉब्लेम जे आता हे हां जर्मनीला होत, तर न्यू बॉडी चेंज झाली तर ते चेंजेस होत नाही. सागरला चेक द्या, तो टाकून देतो तुम्हाला. त्याला फक्त फोन करा, तो चेक टाकून द्या. चेक टाकून येतो. ऑनलाईनचं माहिती आहे प्लसचा प्रॉब्लेम. हे कॅशियर आता ओके, हा माहिती आता कारण तुमचंच राहिलं. निरोप द्या आणि तुमच्या हस्ते तुम्ही चेक कागद घेऊन सागरला फोन करून त्याच्या कागद चेक द्या, आम्ही बँकेत टाकायची व्यवस्था करतो आणि तशी तुम्हाला रिसिप्ट पण मिळेल. 26 महिन्यात सर तुम्ही एकटेच राहिले, सगळ्यांनी पैसे दिलेले. पैसे लागतात हो, इथे खूप खर्च असतो कधी कधी. काल झाड पडलं तर कोणी काम असं फुकट कोणी करतच नाही. 1,000 2,000 रुपये साधं झाड पडलं काय, त्याचं 15,000 रुपये तरी मागितले. 15,000 रुपये मागितले. 15,000 त्याला आम्ही ह्याला फोन करून त्याला 1,000वर आणलं. म्हणजे आधी 500 द्यायला पण तो तयारच तयार नाही. असं ते आजकाल खरं ते फ्री आहे, पण तुम्हाला माहिती आहे कसं आहे, आपण वी लिव्ह इन इम्परफेक्ट सिस्टम, सो वी कॅन डू एनिथिंग. कधी कधी ते फांद्या पडल्या डोळा खाली तर ड्रायव्हरला आम्हाला 500 रुपये द्यावे लागतात. म्हणजे हे सगळं असं आहे. देशपांडे काकांची खूप मदत असते, पण तरी पण पैसे द्यावेच लागतात, त्याशिवाय काय होत नाही. इंटरेस्ट ऑन सेव्हिंग अकाउंट 3,507 रुपये. सार्वजनिक बँक आणि PDC या सगळ्या बँकेचे इंटरेस्ट आलेले आहे तिथे.
ते काही वाचायची जरूर असं मला वाटत नाही, ते सगळं ऑफिशियल आहे. म्हणजे छोटंसं आहे. सांगायचं गोष्ट असं म्हणजे आपला हा जो सगळा इंटरेस्ट मिळतो हो. तो म्हणजे कुठली करण्याचे एफर्ट आम्ही सगळे डिपॉझिट जे आहेत ते कोऑपरेटिव्ह बँकेत ठेवलेले आहेत. ठेवलेलं आहे. आणि तो एक सेपरेट पॉस्च्युलेट आहे त्याच्या खाली एनिथिंग दॅट यू कीप इन अ कोऑपरेटिव्ह बँक इज एक्झॅम्प्ट फ्रॉम इन्कम टॅक्स. Income tax. तर आपण कुठलाही इन्कम टॅक्स भरत नाही त्याच्यावरती. Without that. ते थोडंसं त्याला लेटन्सी देतात कारण ते फॉलोअप विथ कोऑपरेटिव्ह बँक इज नॉट इझी. त्यांचे ते सगळे प्रकार असतात पण त्याच्यामुळे आपण इन्कम टॅक्स ऑलमोस्ट झिरो भरतो बिकॉज ऑफ द इंटरेस्ट दॅट वी अर्न इज कम्प्लिटली एक्झॅम्प्ट. आणि बऱ्याच वेळा आपल्याला रिफंड पण मिळाला आणि रिफंड पण यावेळी रिफंड पण आला यावेळी. सीएन कसं CA. पूर्वी इंटरेस्टवर टॅक्स Tax करतो, हो. आता टॅक्स जातात नाही इंटरेस्टवर पण रिफंड पण मिळायला लागले. आपण इन्कम टॅक्स जवळ 45,000 रुपये भरायचो दरवर्षी. हो. सो दॅट कम्प्लीट अमाऊंट वुड Separate. अबाउट 60,000 विच इज सेफ. पण आता आपल्या यावर्षी खूप डिपॉझिट्स मिळाले आहेत हो. त्याच्यावर. रिडेव्हलपमेंटचे डिपॉझिट्स मिळाले. येस टॅक्स नाही लॉ हा गेले 4 वर्ष होता 5 वर्ष आहे फक्त तो आम्ही इन्व्होक केला नव्हता. तर ह्या आता ह्याच्यापासून आम्ही ते पहिल्या 2 वर्षी सगळं आणलं. जनरल आपल्या एमसीच्या रेझोल्युशन पास करून वी मूव्ह द एक्झिस्टिंग डिपॉझिट फ्रॉम मोठ्या सेंट्रल बँक असतात या सगळ्या सारस्वत ठाणे TJSB JSB जनता सहकारी अशा 5-6 PDCC. बँकेमध्ये आम्ही केले. PDCC कीपिंग द व्ह्यू दॅट 5 लाखाच्या वरती कुठं डिपॉझिट नको बिकॉज अंडर RBI लॉ दॅट इज कवर्ड. जर बँक ढकली त्याच्या वरचे पैसे मिळत नाही. So all that has been taken into account and careful planning we have ensured that we don't pay any tax plus our deposits are safe. Absolutely. आणि या आजूबाजूच्या बँकात आम्ही घेतलेल्या आहे त्यामुळे आम्हालाही बरं पडतं. आणि रेट ऑफ इंटरेस्ट पण जास्त मिळतो असं आहे. कारण का असं साधा इंटरेस्ट सर्टिफिकेटलाही सर फॉलोअप करावा लागतो. एकदा गेल्यानंतर कोणी देत नाही हो, 2-2 वेळा जावं लागतं आणावं लागतं आणि यांना सगळ्यांना CA ला ते हातात दिल्याशिवाय अकाउंटिंग कम्प्लीट होत नाही. लास्ट स्टेटमेंट झालेलं तिने की आता आपण काय मागच्या वर्षी 2 वर्षापासून आपण रिफंडेबल डिपॉझिट घेतोय. रिफंडेबल रिडेव्हलपमेंट प्लॉट्स कडनं 7-7 लाख. सो दोज आर वी आर सपोज टू रिटर्न द प्रिन्सिपल. पण त्याचा जो इंटरेस्ट आहे त्यासाठी आपण टॅक्स भरला असता. सो त्याच्यामुळे आपल्या जवळजवळ 88,000 रुपये टॅक्स आला असता 88 ते 90. सो दॅट कम्प्लिटली सेव्हिंग आहे जस्ट बिकॉज ऑफ कीपिंग. आणि त्यात सागरची आणि काका म्हणजे ते सागरची खूप मदत होते पण इट्स मॅनेज बाय सगळीकडे उन्हात थाना ते अवघड असतं. तर प्रत्येक वेळेस बँकेत जायचं ना त्याला काही इंटरेस्ट नसतो असं सर्व करायला. ते पहिलं ऑथॉरिटी लेटर आणा मग उद्या या मग परवा या मग तुम्ही नंबरच आणा. म्हणजे फॅसिलिटेशन आपल्याला माहिती आहे झिरो असतं ते आपल्यालाच द्या. इट्स अ व्हेरी पेनफुल अँड पेशंट जॉब. पण त्यामुळे आणि मेन म्हणजे आता CA जे आहेत ते पण खूपच चांगले आहेत. अगदी व्यवस्थित सगळं मार्गदर्शन करतात. बऱ्याच गोष्टी आपल्याला माहीत पण नसतात ना त्यांच्या गायडन्समुळे सगळं होतं. म्हणजे आम्ही नुसतं बँकेचे नाव वाचून दाखवतो. PDCC आहे, सारस्वत आहे, कॉस्मॉस आहे, सारस्वत आहे, त्यानंतर सुवर्णयुग बँक आहे, SVC आहे, TJSB आहे. असे सगळ्यांचे बँकेचे इंटरेस्ट जमा झालेले आहे. असं म्हणून साधारण तुम्ही सगळं टोटल बघितलं तर 5,16,000 रुपये आणि सध्याचं हे आहे टोटल 7,32,000 रुपये असं साधारण दोन्ही टाली होऊन हे केलेलं आहे. त्याच्यात कोणाला काही विचार असेल तर विचारा आम्ही त्याचं एक्सप्लेन देऊ शकतो. कुठेही आम्ही एक्सपेन्सेस बजेटच्या बाहेर केलेले नाही. बजेटमध्ये आम्ही टाकलेलं होतं इथे 50,000 लागतील, इथे 1,00,000 रुपये लागतील, इथे हे लागतील. त्या बजेटमध्येच ते बसवले. जिथे बजेटमध्ये बसत नाही ती कामं आम्ही केलेली नाही. म्हणजे उद्या आम्ही गेल्यानंतर सुद्धा पुढच्या नवीन लोकांना हे सगळं सुखाचं जावं म्हणून हे सगळं आम्ही हे केलं. कारण आमचं एकच वर्ष राहिलेलं आहे त्यामुळे आम्ही हे सगळं कव्हर करतो. नेक्स्ट आहे अपॉइंटमेंट ऑफ ॲडव्होकेट. अपॉइंटमेंट ऑफ ॲडव्होकेट आतापर्यंत आपण ॲडव्होकेट मैत्री पारसनीस त्यांना आपण अपॉइंट केलं होतं. दरवर्षी आपण त्यांना अपॉइंट करत होतो कारण त्यांचं ऑफिस आणि घरही जवळ आहे आणि ॲक्सेसिबिलिटी फार इझी आहे. वेळेचं काही बंधन नाही आहे. म्हणजे अगदीच त्यांना वेळ नसेल आम्हाला वेळ नसेल तर आम्ही रात्री 8 वाजता पण त्यांच्याकडे जाऊन बसू शकतो. बऱ्यापैकी 1-1.5 तास डिस्कशनलाही काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे असं टाईम फ्रेम पण नाही किंवा आता 10 मिनिटात काय असेल तर तुमचं ओळखा मला नंतर दुसरी अपॉइंटमेंट आहे असं काही नाही आहे. आणि ॲक्च्युअली स्पीकिंग त्या आमच्या आधीपासूनच ते कंपनीचे लिगल ॲडवायझर असल्यामुळे आणि त्यांनी बऱ्याचशा फाईल सगळ्या चेक केल्या असल्यामुळे त्यांना फाईलची सगळी हिस्ट्री आणि स्टेटस माहिती आहे. त्यांना फ्रेम SOP माहिती आहे की आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या फ्रेममध्ये सगळ्या फाईल्स तयार करायच्या आहेत.
त्याच्यामुळे ते आमच्याही दृष्टीने आणि त्यांच्याही दृष्टीने इझी जातं आणि प्लॉट मेंबरच्याही दृष्टीने इझी जातं. म्हणजे तुम्ही आता एखाद्या मेंबरला जर काही कोणाचा ॲडवाईस पाहिजे असेल आमच्याकडनंही आम्ही देऊ शकतो, किंवा ज्या अपार्टमेंटचं फाईल क्लिअर झालेलं आहे त्यांच्याकडनं त्यांना ॲडवाईस मिळू शकतो, फाईलही चेक करू शकता आणि तुम्ही कधी पण इथे येऊन तुमची फाईल चेक करू शकता. आम्हाला तुम्ही आधी सांगितलं तर आम्ही इथे तुमच्याबरोबर येतो, तुमच्यासमोर तुमची फाईल उघडतो, त्याच्यातली तुम्हाला काय डॉक्युमेंट्स पाहिजे असतील तर त्याची झेरॉक्स तुम्हाला करायला आम्ही देतो, किंवा त्याला काय डॉक्युमेंट्स असतील तर ते कशा दृष्टीने मिळवायला पाहिजे तसं अक्रॉस द टेबल डिस्कशन होतं. मैत्री मॅडम समोर त्याचं डिस्कशन होतं, त्याच्यातनं एक मार्ग निघाला की रस्ता पुढचा काम करायला रस्ता मोकळा होता. त्याच्यामुळे वी आर व्हेरी फ्री अँड कम्फर्टेबल विथ द ॲडव्होकेट मैत्री मॅडम. आता तुमचं कोणाचा असा समज असेल कदाचित की त्या जरा नॉन कोऑपरेटिव्ह, तर तसं नाही आहे. जरी ते ॲडव्होकेट असल्या तरी त्यांची एक फ्रेम ठरलेली आहे, त्याच्या बाहेर ते जाऊ शकत नाही, कारण चिंतामणी सोसायटी त्यांना ती परमिशनच देणार नाही. ती परमिशन तर चेअरमनलाही नाही, सेक्रेटरीलाही नाही, कोणालाच नाही. इव्हन सेक्रेटरी साहेब स्वतः त्यांची अजून फाईल त्यांनी क्लिअर केलेली झाली नाही, त्याच्यामुळे ते सही करत नाही. फक्त अजून एक दोन डॉक्युमेंट येत नाही ते स्वतः तिथे सेक्रेटरी म्हणून कधीच सही करणार नाही चिंतामणी सोसायटीच्या वतीने. हे हा जो फी कॉन्फिडन्स आहे ना, हे जी शिस्त आहे ना, ही आम्ही आमच्यापासूनच सुरुवात केली. त्याच्यामुळे तुम्ही असं मनात किंतु परंतु अजिबात ठेवू नका. हा, तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसऱ्या ॲडव्होकेटकडे ॲडवाईस घेऊ शकता, दॅट इज युअर लुक आउट. पण जी काय फ्रेम आहे चिंतामणी सोसायटीची त्याच्या बाहेर तुम्ही जायचा विचारही करू नका, प्रयत्नही करू नका. ते तुमच्या दृष्टीने आहे. आता आज तुम्ही फाईल चेक करताय, तुम्ही फाईल अपडेट करताय, पण तुमच्या पुढच्या जनरेशनसाठी, तुमच्या पुढच्या लोकांसाठी ती फाईल क्लिअर असली ना सगळ्यांची, म्हणजे टेन्शन कोणालाच येत नाही. इव्हन आमची फाईल इथे तुमची जी काय फाईल आहे प्लॉट नंबरची प्रत्येकाची, ते आमच्या नंतरही जर कोणी येऊन बसलं आणि तिथे बघितलं तर सगळ्यांना सेम पेपर, सेम सगळ्या गोष्टी मिळतील. आम्ही हॉरायझन पुढच्या 50 वर्षांना ठेवलेलं आहे. म्हणजे 30-40 वर्षांनी जरी कोणी बघितलं तरी त्यांना कळलं पाहिजे की प्रत्येक एनओसी जे हे सही करतात दॅट इज बॅक्ड बाय लीगल ओपिनियन. इट इज नो वन्स पर्सनल ओपिनियन. म्हणजे एव्हरी स्मॉल एनओसी दॅट इज इश्यूड इज आफ्टर लीगल व्हेटिंग. कारण आपल्याकडे केपेबिलिटीज नाही आहे ना. म्हणजे इट्स व्हेरी स्पेशलाइज जॉब की प्रत्येक डॉक्युमेंट जे येतं मग आर्किटेक्टकडे जा, हे या ते जा, आणि लीगल डॉक्युमेंट इतकं सोपं नसतं आजकाल, लॉज जसे वाढत आहेत. सो एव्हरी डॉक्युमेंट इव्हन इज सिम्पल. आता जे आम्हाला माहिती आहे की सुनील झाली आपलं त्याला वेलकम करूया. फर्स्ट टाइम इज अटेंडिंग द मीटिंग ऑन द बिहाफ ऑफ गार्डन फ्लॅट्स. तर इव्हन अ सिम्पल थिंग आम्हाला सगळं माहिती आहे, बट इव्हन दोज पेपर्स वी गेट इट चेक बाय हर because there are so many issues about succession, this, that, small thing which we are not capable of addressing. And it's a professional. We are not doing for personal purpose. त्यामुळे ही गोष्ट प्रत्येक आम्ही त्यांच्या एनओसीला त्यांचं ओपिनियन घेतो, ते रेकॉर्डवर ठेवतो. सो एव्हरी एनओसी दॅट यू सी इवन आफ्टर 30 years यू सी अ लीगल ओपिनियन बिहाइंड. सो दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट हे. प्लस आम्ही डिजिटलायझेशन जो इन्क्रीजिंगली जे नवा फाईल होतात ते आम्ही स्कॅन करतो, हे करतो. सो इट बिकम इझी टू रिट्रीव्ह. म्हणजे कोणाला पटकन पाहिजे असेल तर इथं या कपाट उघडा वगैरे वगैरे ह्या गोष्टी करायला लागत नाही. त्याला वेळ लागतो, पण आम्ही दरवेळी आम्ही एव्हरीबडी इज वर्किंग इन देअर ओन कपॅसिटी. सो नोबडी हॅज टाइम टू ओपन द ऑफिस. सो आम्ही पटकन देऊ शकतो. सो जसं होतं तसं आपण डिजिटलायझेशन पण करतोय. सो दीज आर 2 things which are facilitated by पारसी मॅडम. आणि त्यांची टॅक्टाईल मेमरी आता अशी आहे त्याला प्लॉट नंबर सांगितलं तर त्यांना सगळं त्याचं माहीत असतं. सो दॅट्स अन ॲडव्हान्टेज. माझं मत असं आहे की जे काय ॲडव्होकेट आपण अपॉइंट केलेले ते या वर्षासाठी पण पुढच्या चालू वर्षासाठी पण त्यांचीच अपॉइंटमेंट आपण ठेवूया की जेणेकरून आम्हालाही कम्फर्टेबल फील आहे, आम्हालाही ॲक्सेसिबिलिटी इझी आहे, वेळेचं काही बंधन नाही आहे. त्यांची वेळ आमची वेळ मॅच झाली की आम्ही त्यांना भेटायला जातो. जोपर्यंत आमचे सगळे फंडाच शंका क्लिअर होतो तोपर्यंत आम्ही त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडतो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, आम्ही 8-8:30 ऑफिसला गेलो तर 10:30-11 ऑफिसला असतो. ते आपण कधी नाही म्हणत नाही. येस सर ते फक्त सगळ्यांचं हँड्स ऑफ हे लागेल की डू वी कंटिन्यू विथ पारसनीस मॅडम ॲज ॲडव्होकेट फॉर द सोसायटी ऑर नॉट. सो जरा प्लीज हे घ्या. ऑल्सो आधीचे 2 अजेंडा पॉईंट्स जे आहेत त्याचं अप्रुव्हल ऑफ लास्ट एजीएम मिनिट्स अँड अकाउंट्स आर अडॉप्टेड, त्याचंही अप्रुव्हल लागेल. आणि डिजिटल जे आपलं डिजिटलायझेशनचं जे झालंय आपलं की दॅट ऑल्सो बिकॉज वी आर मेकिंग थिंग इन्क्रिली डिजिटल ॲज बिकम्स इझियर टू शेअर. सो त्यासाठी पण अप्रुव्हल लागेल 3 अजेंडा पॉईंट्स. थँक्यू. आता आपण एक परांडेकर काकांची एक छोटी रिक्वेस्ट होती, त्यांना रिडेव्हलपमेंट मिटिंगला जायचंय. सो आपण अजेंडा पॉईंट 4 झालेला आहे, तर बाकीचं आपण घेऊच या रिकॉन्स्टिट्यूशन वगैरे. पण आपण अजेंडा पॉईंट 13ला जाऊया, कारण त्यांना ते डिस्कस करून ही हॅज टू प्रोसीड फॉर सम अदर इम्पॉर्टंट मीटिंग म्हणून. तर एकदा अजेंडा पॉईंट 13 वाचा प्लीज.
म्हणजे वी आर डायरेक्टली जम्पिंग इन टू द गार्बेज. अपॉइंटमेंट ऑफ गार्बेज कलेक्शन कॉन्ट्रॅक्टर. आता त्याचं बॅकग्राऊंड देतो मी थोडं देऊ. Garbage is a burning issue. आपल्याला माहिती आहे की we are dependent on two agencies for collecting our garbage. One is PMC, which is for आपल्या फांद्या आणि ते गार्डन मल्च नावाचे जे म्हणतात ते उचलायला, आणि दुसरं आहे स्वच्छ. तर स्वच्छ ही दोन वेगळी एजन्सी अंडर द सेम गव्हर्नमेंट अम्ब्रेला, पण स्वच्छ आपला ओला आणि सुका कचऱ्यासाठी आहे. तर त्याच्यासाठी ते स्वच्छची एजन्सी तो माणूस येतो ना. आपल्याकडे काही कंपल्शन नाहीये की एकाच स्वच्छच्या माणसाकडनं तुम्ही घ्यावं. आता तुमच्या बिल्डिंगमध्ये हार्दिकागंज वेगळं आहे, शिवाली वेगळं घेतं, सो दॅट इज अप टू एव्हरीबडी एल्स. बट आपल्या नॉर्मल मेजॉरिटी बिल्डिंगसाठी एक स्वच्छ म्हणणं, त्याचं नाव काय, गौरव निंबाळकर म्हणून येतो. सो ते एक त्याचा कचरा असतो, त्याची एक गाडी असते, कार्ट असते. ती कार्ट जी आहे ती आता लक्ष्मी कमलच्या समोर पार्क असते, आणि विच इज बीन देअर फॉर द लास्ट 30 years 40 years. म्हणजे ते कुठली दुसरी जागाच नाही. नाही ते नव्हतं, म्हणजे असं नाही. होलावर जागा तिथे राहत असताना पासून तर ते म्हणजे लक्ष्मी कमल एक त्याच्या आधी ते विमल नाही सोनवणे मॅडम, सोनवणे बाई. तिथे गाडी होती, देशपांडेंनी बरेच प्रयत्न करून तिकडनं ते आम्ही गाडीचे हे गाडी काढली, तर परत तो लावायला लागला. हे कसं असतं माहितीये का, टायमिंग सोल्युशन ठीक आहे, पण नंतर ज्या आता आम्ही म्हणजे मी स्वतः पर्सनली सहवास सोसायटीला रिक्वेस्ट केली होती की सहवास सोसायटीचा बॅडमिंटन हॉल आहे, त्याच्यासमोर सहवास सोसायटीचं जे ओपन ग्राउंड आहे ते त्या ग्राउंडवर ते त्यांच्या गाड्या ठेवतात सहवास सोसायटीच्या. मी त्यांना म्हटलं की तुमच्या 2-3 गाड्या इथे असतात, तर त्याच्यात आमची एक गाडी ॲड करा. ते धुमाळ म्हणून इन्स्पेक्टर याचे, त्यांनाही मी त्याच्यात इन्व्हॉल्व केलं होतं. पण तिकडे चेअरमनने म्हणून सांगितलं की नाही, आम्ही आमच्याच गाड्या इथं हलवणार आहे. त्यांचं जे ग्राउंड आहे ते कुठलं तरी क्रिकेट अकॅडमी वगैरे जे असे स्पोर्ट्स असतात, टेनिस अकॅडमी वगैरे, त्यांना ते रेंटवर देणार. त्याच्यामुळे म्हटलं की आम्ही आमच्याच गाड्याकडून पलीकडच्या गार्डनमध्ये लावणार. सो त्यांनी आता ते अपोज व्हायला लागले इतर मेंबर्स कडून की नाही, त्या गाड्या तिथेच ठेवायच्या. सो तो एक इश्यू आहे मोठा, की ते कसं असतं की तो गौरव निंबाळकर आमचा अनुभव असा आहे की तो तशी स्वच्छ ठेवतो स्वतः, पण तरी सुद्धा हे रोजचा डेली त्याच्यावरती सुपरविजन ठेवणं आपल्याला शक्य नाही. आणि आपल्याकडे फुल टाइम वॉचमन नसल्यामुळे, म्हणजे आपल्याकडे अफोर्ड होत नाही सिक्युरिटी गार्ड, आपल्या इकॉनॉमिक्स डोंट वर्क आउट. त्यावेळेस रात्री येताना कोणी फिरू शकतं. आपल्या काही गेटेड सोसायटी नाहीये, गेट्स नाहीयेत, कोणी येतं आता बोलायचं नाही. पण कित्येक बिल्डिंग मध्ये मुलं राहतात, बॅचलर राहतात, त्या रात्री येऊन कचरा टाकणं, हे टाकणं, कंबळ टाकणं, जुनी बॅग टाकणं. कारण अनफॉर्च्युनेटली काय आपल्याकडे पीएमसीकडे, आपल्याकडे कसं आता आपण प्रत्येक जण फॉरेनला गेलेलो आहे, तिकडे कसं एक नंबर केलं की विदिन 3 hours एव्हरीथिंग इज पिक्ड अप. आपल्याकडे ते फॅसिलिटीज नाहीये. इथं म्हणजे ह्याला फोन करा, त्याला फोन करा. आता झाड पडलं तर आपल्याकडे मोठं युद्ध झाल्यावर आपल्याला गोष्टी करायला लागतात, ह्याला बोला त्याला बोला वगैरे वगैरे. दॅट इज अ रियालिटी ऑफ द फॅक्ट. म्हणजे आपण वी कांट रिसीव. सो त्या होतं काय, तिथं ते ठेवलेलं असते, तो स्वच्छ ठेवतो, पण रात्री कोणी टाकलं काय टाकलं तर तो काय ह्युमन बिंग आहे, काहीतरी त्याच्याकडे बुद्ध जयंती असली हे असली की ते येत नाही, मग काय करायचं. सो हा आयसोर आहे. आणि जर एकदा कचरा दिसला की लोक कचरा टाकत राहतात, आणि मग त्याच्या समोर जी लोक राहतात किंवा पार्किंग प्लेस आहे ते वी अक्नॉलेज द फॅक्ट की ती आहे, तर न्यूजच आहे. जरी आपण पुढचे गेले 30 वर्ष तिथं आहे, म्हणून त्याच्यासाठी आपल्याला काही सोल्युशन शोधलं पाहिजे. दुसरं सोल्युशन प्रॉब्लेम असं आहे की आपलं गार्डन आहे, आपल्या प्रत्येकाकडे काय गार्डनकडे फांद्या आहेत, त्या फांद्या कुठेतरी टाकायला लागतात. आयडियली रोज यायला पाहिजे गाडी. आता झालं काय, सगळ्यांकडे SUV झाल्यामुळे, मोठ्या गाड्या झाल्यामुळे आपला हा पार्किंगचा पेस सगळा लिमिटेड झालेला आहे. तर त्यांची जी मोठी गाडी आहे ती आतमध्ये येतच नाही, म्हणून ते कंटाळा करतात की त्यांना एवढी फक्त सी करायला जिथं दुसरीकडे 2 मिनिटं लागतात तिथं इथं अर्धा ते 1 तास लागतो. त्याच्यासाठी मेहनत नाही देत. तर महिनाभर जर इथं गार्डन मॉइल्स पडलं आणि ते फांद्या असतात, जेव्हा स्पेशली उन्हाळ्यामध्ये खूप फांद्या होतात, स्पेशली ह्यांच्या प्लॉटच्या समोर ते जमतं, एवढं जमतं की त्यांचा तो जागा रस्ता एवढा जातो किंवा कुठलाही झालं तरी. सो प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला वी हॅव टू थिंक ऑफ अ सोल्युशन. म्हणजे हा प्रॉब्लेम सगळ्यांना माहिती आहे आणि आपण खूप कमेंट्स देऊ शकतो, पण त्याला सोल्युशन काय. म्हणून त्याला सोल्युशन आम्ही काय केलं, त्याचे जे IS ऑफिसर आहेत, सॅनिटरी इन्स्पेक्टरचे वरचे बॉस, म्हटलं लेट्स नॉट गो डाऊन द ते काय तो मुकादम बिकादम लेवल, ते त्यांचं वेगळं असतं. सो वी कॉल्ड द सिनियर मोस्ट ऑफिसर, वी मेट हिम, वी कॉल्ड हिम हिअर अँड ही डिड कम अलॉंग विथ हिज टीम. काय नाव, दामले बिमले त्याचं नाव आहे, आणि सरवटे म्हणून ते IS आहे त्यांचे. दे आर ऑलवेज, ॲज वी ऑल नो, ॲट द सिनियर लेवल दे आर एक्स्ट्रीमली रिस्पॉन्सिबल, एक्स्ट्रीमली गुड. The rot starts at the bottom आणि we all know the reality. तर त्यांनी हे केलं की ही प्रॅक्टिकल रियालिटी आहे, तर आम्ही जास्तीत जास्त मला महिन्यातनं एकदा गाडी मोठी येऊ शकेल. पण जर तुम्ही रस्त्याच्या जवळपास कुठं जर ठेवला
म्हणजे तिथं काय होतं, गाडी ती रोज येते, तो मेन रोड जो आहे तो हॅज टू बी क्लीन. तुम्ही बघाल त्या मेन रोडला कधी कचरा जास्ती नसतो. तर तिकडं मग आम्ही असं केला की ह्या कोपऱ्यामध्ये लोकांना त्रास नको. तर वी आर प्रपोजिंग इट वॉज प्रपोज बाय देम. आणि आपल्या परांडेकर काकांनी पण एक कमेंट असं सोल्युशन त्यांनी दिली होती, म्हणून आम्ही ती वेट करून घेतली. आणि त्याच्यासाठी त्यांनी वाटलं हे पाठवी दाखवूया. आता आपण काय केलंय, तर आता आपली ही जी कोपरा आहे, हा कोपरा सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यातला सी जो आहे तो या इकडचा जो कोपरा आहे तो, हा, सो तो कोपरा जो आहे तो ह्याच्या रस्त्याच्या जवळ पण आहे. आणि त्याला क्लोज शेड, म्हणजे हे अशा प्रकारची चांगली दिसणारी कोरिगेटेड शेड की कुणाला कुठे त्रास व्हायला नको म्हणून अशी शेड करणार. इकडनं दरवाजा असणार, इकडनं सागर आपला जो गार्डन मल्च आहे तो इतर फक्त त्याच्याकडे असणार. म्हणजे आपल्याला आतमध्ये इथे ऍक्सेस कंट्रोल आहे, तर ऍक्सेस कंट्रोल असल्यास बाहेरच्या लोकांना अलाउड नाहीये. तो ही विल प्लेस द गार्डन मल्च वगैरे जो आपला फांदे असतात, हे असतात, कचरा असतो, तो ह्या इकडनं आतमध्ये टाकेल. आणि जेव्हा गाडी येईल, बघा हे कॉर्नरला हे आता हे AI जनरेटेड ड्रॉइंग आहेत सगळे, हे ऍक्च्युअल नाही, आर्टिस्ट इम्प्रेशन आहेत ते सगळे. सो दिस विल बी रिप्लेस ऑफ द सी बाय दिस. हा हा त्यांना बसायला. आणि बाहेरच्या रस्त्याने असं नीट लुकिंग अतिशय चांगलं असलेलं क्लोज स्ट्रक्चर विथ अ रॅम्प येईल. तुम्हाला जर बघितलं तर तुमचा जो इश्यू आहे किंवा तिकडच्या सगळ्याच बिल्डिंगचा इश्यू तुमचा, फक्त तुम्ही मोर वोकल अबाउट इट. त्याला फक्त अशी क्लोज ह्या इथं सेम जागा करूया टू जस्ट टू पार्क द कार्ट, गार्बेज कार्ट. आणि इट विल बी क्लोज. तो एकदा ती क्लोज केली की लोकांना बाहेर जे वॉकर्स जे आपण म्हणतो, कॅज्युअल वॉकर्स, तुझं पण हे सजेस्ट होतं, have no possibility of dumping all sorts of rubbish there. So this stays inside, this stays closed. त्याला रॅम्प पण करतोय आपण. आणि तर स्टेअरकेस म्हणजे हे करायला मल्च द्यायला. सो आपली जर सागरकडे याची किल्ली राहील आणि त्या सुपरवायझर जो आहे त्याच्याकडे राहील, म्हणजे दोघांकडे. किंवा त्याचा आपण वी कॅन थिंक ऑफ सम स्मॉल ऍक्सेस कंट्रोल टू फॉर दॅट ऑल्सो टू एलिमिनेट द की वे. बट कन्सेप्च्युअली हे जर केलं तर तोच लॉंग टर्म सोल्युशन आहे. नाहीतर हे असंच होत राहणार, इथं करणार, मग कोणतरी आपले घाणेकर काका त्यांचं ओळख मागणार, आपण पुरीतला बोलवणार, कोणतरी खर्डेकरला बोलवणार, आणि एव्हरीबडी एक्सट्रॅक्ट प्राइस. आणि तुम्हाला माहिती आहे ऑल दिस थिंग इज रबिश. ते काल सुद्धा आपल्याला पाठवलं होतं माणूस, तर कोणीच दोषी नाही. वी आर नॉट सपोज टू पे एनिथिंग. पण ते सांगणार आहे तुमच्या खुशीने त्याला देऊन टाका पैसे. आता किती द्यायचे पैसे? इट स्टार्ट्स ऑफ फ्रॉम 100 रुपीज फॉर डे टू 15,000 or 10,000. त्यांचे आजकालचे हे शिकार असतात. तरी कालच्या दिवसात 80,000 रुपये कलेक्ट केले होते. इतकी झाडं पडले 80,000. इथं कुठल्या आपण IT मध्ये काम करतोय तिथे ना 80,000 दिवसाला मिळवतात मला माहित नाही. दॅट्स द वे इट इज. सो आपण instead of just identifying problems, we have to think of solution. तर हा एक पॉसिबल सोल्युशन आहे जो नीट आपण जर असा व्यवस्थित, आणि वी यूज हायेस्ट कॉरिगेटेड पत्रे बित्रे जे आहे तसे आपण इथं क्रिएट करणार. फॉर एक्झाम्पल जो मल्च आहे तो असा दिसेल बघा हे काढताना. आणि देन वन्स इट्स क्लोज्ड, व्हॉट विल अपिअर टू द पब्लिक इज दिस. असं इतकं क्लीन आणि क्लिअर हे दिसेल, स्वच्छ. आणि ह्याचे मला आपण ह्याच्यावर क्वेस्ट करू. हा जो अजून एक त्याचा आर्टिस्ट इम्प्रेशन आहे. सो या अशा ही जी युनिट आहे हे बाहेर समोरनं रस्त्यावरनं आणि हे इकडनं, प्लस हे कोणालाही इम्पिंज होत नाही, हे आतमध्ये क्लोज राहतं. आणि बिंग जस्ट 30 meters अवे फ्रॉम द रोड, 15-20 दे आर ड्युटी बाउंड. हे त्याच्या सर्व जे आहे त्यांचं हे इट विल बी पिक्ड अप ॲटलीस्ट once every 2 days. सो ह्याच्यामध्ये काही कचरा जास्ती राहणार नाही, तो सागरकडे असेल. आणि प्लस त्याच्याकडे असणाऱ्या लोकांना बाहेरचा आपला सी रोड किंवा बाहेरचा तिकडचा रस्ता सुद्धा विल रिमेन ॲब्सोल्युटली क्रिस्टल क्लीन. हा त्याचा फायदा आहे. सो त्याचं जर कन्सेप्च्युअली ओके असेल आपल्याकडे, बिकॉज ॲज आय सेड वी हॅव टू फाइंड सम सोल्युशन. देयर इज नो परफेक्ट सोल्युशन. की PMCला फोन करा तर रोज द्यायला पाहिजे, कोणाला वेळ आहे? इथं कोणी काही गार्बेज इन्चार्ज नाहीये. तरी आपण म्हणजे मुळे काका स्वतः करतात किंवा आम्ही जेव्हा वेळ असतो तेव्हा आम्ही स्वतः फोन करतो. पण इट्स नॉट प्रॅक्टिकल. देशपांडे काका तर स्वतःच्या म्हणजे मस्त स्वतःच्या खिशातनं पैसे देऊन त्यांना द्यायला लागतात. त्याची जी आपल्याकडे प्रथा आहे तिथं देऊन त्यांना काहीतरी बटाटा वडा आणि हे ते वगैरे खायला घालतात. सो दॅट बिकम देअर मोटिवेशन. बट इट इज नॉट सस्टेनेबल ऑन लॉंग टर्म बेसिस. वी हॅव टू हॅव अ सिस्टम विच इज सस्टेनेबल फॉर द लॉंग टर्म. सो हे जर आपण क्लीन असं व्यवस्थित करून घेतलं, which will not disturb anybody. So this is a proposal which is म्हणजे initiated by परांडे काका. पण आम्ही जरा हे डेव्हलप करून हे त्याचं जनरेट करून, कारण काय unless you see it, it's very difficult to approve. So with this I just want to leave the floor open for questions or for discussions.
So this is the main agenda item for which then probably Parandre आणि हे लोकेशन त्या ऑफिसरने पण approve केलं. ऑफिसरने ते अप्रूव्ह केलं, पण दुसरं कुठलंही लोकेशन नाहीये जवळ त्याला. पण बाकीच्या ठिकाणी त्याची गाडी आता परत फायर इंजिन आलं, बरोबर इथे प्रशांत पाटीलमध्ये मोठा इश्यू झाला, त्याने आम्हाला नोटीस इश्यू केली, त्याच्या पुढे गाडी आतमध्ये येणार नाही, कारण तुमची जबाबदारी राहील, कारण आपला रस्ता छोटा आहे आणि आपण आता जागा ठेवत नाही, त्यामुळे त्याची फायर इंजिन गाडी येणार कशी. फॉर्च्युनेटली त्या प्रशांतमध्ये झालं म्हणून तिथं पार्क करून त्याने ते केलं, पण किती वेळ गेला. सो त्याचा एक छोटासा वेगळा इश्यू आहे, तो आता मी मिक्स करत नाही, कारण त्या फायर इंजिन किंवा फायर एक्सटिंग्विशरच्या वरती. पण या इश्यूवरती हे जे आहे तो जस्ट वॉन्ट टू लीव द फ्लोर ओपन फॉर डिस्कशन. बोला काका. ह्याच्यावरती मला एकच सांगायचंय की हे मी कोणं म्हणून जर तुम्ही त्यात बघितलं की बागेत खोली आहे, पण बागेत आतमध्ये जायचं नाही खोली, कारण बाहेरच्या कचऱ्यावाले लोक आतमध्ये बागेत यायला नको. आणि कसं माहितीये का? त्याला सोल्युशन असं आहे की त्या कोपऱ्यात त्याचा बाहेरच्या बाहेर होतो, पण त्याला हेच मी त्याला सांगितलं आणि ते त्याला पण आउटसाइडरला तिथे एंट्री फक्त त्या आउटसाइड रस्त्यानेच आहे, त्याला गार्डन मध्ये यायला कोणालाच परवानगी नाही. इव्हन हे स्वच्छवाल्याला पण गार्डन मध्ये यायला परवानगी नाही, कारण स्वच्छचे व्हॉलंटियर्स जे असतात कचरा गोळा करणारे, हे काय कंटिन्यू जॉब करणारे नसतात, हे दर 2-4 महिन्याने माणूस चेंज येतो. पण त्या माणसाला इथे आपण ऍक्सेस दिला, तो उद्यापासून त्याने स्वच्छची नोकरी सोडली, पण त्याला गार्डनचा ऍक्सेस राहतो. ही रिस्क घ्यायचीच नाही. म्हणजे इथे आम्ही ऑफिस घेऊन आणि सागर माळी आणि तो पाणी घालणार आहे, याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या माणसाला गार्डन मध्ये एंट्री नाही. ऍक्सेस आतनं फक्त सागरला ऍक्सेस राहील आतमध्ये टाकायला आणि न्यायला आउटपुट बाहेर. त्या शेडला आतल्या पाणी गेट मध्ये बाहेर काढून तिथे टाकायची गरज नाही, तो इथे इथे आत टाकेल. अजून कोपरा आहे बघा. हा. आणि तो कॉर्नर मेन रोडला पण जवळ आहे, हो, त्यामुळे main त्याचा आहे बघा, main road ला. जावं लागेल. हा जेव्हा काका प्रॉब्लेम झाला ना, तुम्ही जेव्हा सजेस्ट केली ना पोस्ट, तेव्हा मी म्हणजे ते ऑफिसरला बोलवलं, त्यांना लोकेशन दाखवलं, इकडनं त्यांना ही आयडिया दिली. दुसऱ्या माणसाला फक्त बाहेरच्या गेट मध्ये एंट्री. ते म्हणले साहेब तुम्ही एक चावी आमच्याकडे देऊन ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणाला थांबायची गरज नाही, तो माणूस येईल, लॉक उघडेल, नंतर ते सगळं मटेरियल मध्ये टाकेल, गेट लॉक करेल आणि निघून जाईल. पण त्यांचे पण इश्यूज आहेत, काय गाड्या मेंटेनन्सला नाहीत, हे नाही ते नाही, ते काय त्यांच्याकडे हजार गोष्टी असतात ते की लोक नाहीत, मग कॉन्ट्रॅक्टचा त्याचा हे साईन नाही केला. त्यामुळे ते आम्ही बघितलं ऍव्हरेज महिन्यात. आणि सागर तुला किती वेळा फोन करायला लागतो कचऱ्याची गाडी बोलवायला? सागर काय देशपांडे का काय देशपांडे जवळ होतो, मिनिमम 12-15 वेळा त्याला फोन करायला लागतात, त्याला तेवढा वेळ लागतो त्याचा की ते कधी येत नाही. मग आलं की त्यांना ते दुपारी येणार, त्यांचे डबा खायला त्याला इथं अलाव करायला लागतं, ते डबा इथं खातात, त्यांची आईश असते, त्याला आणून द्यायला लागतं. कधी कधी देशपांडे काका देतात पैसे, आपल्या सोसायटीच्या मधून ते स्वतःच्या मधून देतात ते. पण हे सगळं सोपासकर दरवेळी भयंकर अवघड आहे. आणि आता बघा तुमच्या इथं तो बाहेर रस्ता कचरा पडलाय, मी काय म्हणला तिथं काहीतरी कुजलेलं पडलंय, हे जर झालं तर बाहेर कुठलीही गोष्ट राहणार नाही. अशा आपण सगळेजण कुठे फॉरेनला जाऊन आलेलो आहे, आपण नुसतं म्हणतो तिथं किती चांगलं असतं, पण वी डू नॉट अटेम्प्ट टू सी फ्रॉम द अँगल की इथं कसं आपण स्मॉल मेजरमध्ये इम्प्लिमेंट करू शकू. सो थोडासा इन्व्हेस्ट करून आपल्याला हे नीट नेटकं एका व्यवस्थित आर्किटेक्ट कडनं हे ऍक्च्युली करून घेतलं जनरेट. वी विल जनरेट समथिंग विच इज ऍब्सोल्युटली, आणि प्लस ह्याच्यात आपण गांडूळ खताखाली आपण ते ऍप्लिकेशन करणार आहोत, ज्याच्यामध्ये आपला प्रॉपर्टी टॅक्स, वॉटर टॅक्स, ह्याच्यामध्ये आपल्याला 15% डिस्काउंट पण मिळायला लागेल. So there is a saving to the society also in terms of the taxes paid. Plus this becomes a viable solution for the next 20 years, after 25 years, until आपल्याकडे कुठलं नवं गव्हर्नमेंट येतं, काही कॉम्युनिझम येतं, काही डिक्टेटरशिप येते इमर्जन्सी सारखी, आणि रोज बसेस वेळेवर चालायला लागतात वगैरे वगैरे. जे 1977 मध्ये इमर्जन्सी वाले लोक आहेत ते नेहमी सांगतात की साहेब PMT वेळेवर कचरा उचलायला जायचा, पण ते म्हणजे वेळेला फार वेळ आहे ना आपल्याकडे, अजून कॉक्रोच पार्टी फार छोटी आहे. एनिवे वी आर डिबेटिंग फ्रॉम द से. पण हे झाल्याशिवाय येस प्लीज, येस प्लीज. ही बाजू तुम्ही स्टेप केली, ही सोडून अजून दुसरीकडे तुम्ही कुठं करू शकता असं, कारण आम्ही प्रशांतमध्ये राहतो. इन फ्युचर मध्ये तुमचा पण पॉईंट ऑफ बरोबर आहे, पण इन फ्युचर जर आम्हाला आमच्या सोसायटीवर म्हणजे बिल्डिंगवाल्यांचा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही ते कन्सिडर करणार का, किंवा तुम्ही ते मूव्ह करू शकाल का? आता तुम्हाला दुसरी जागा, तुम्हाला सगळ्यांना गार्डन माहिती आहे, कुठे गार्डनचा जो ऍक्सेस आहे सगळे त्याला केले. बेसिकली असे त्यांची गाडी आतमध्ये यायला पाहिजे. आता आपलं काय होतंय, कधी महिन्यातून किती वेळ येणार? एकदा येतो तो महिन्यातून एकदा येणार. आम्हाला त्रास होणार डबा जरी असलं तरी ते महिनाभर पोहोचणारच ना. नुसतो कधी माहितीये का, जेव्हा बाहेर कचरा पडतो आणि त्याच्यामध्ये लोक बॅगा, जुले, रग, उशा हे टाकतात,
तो आता कॅमेरामधून पकडला की तो गुन्हा आहे, पण आपलाच कचरा गार्डनचा होतो का कळत नाही की आपला गार्डनचा कचरा आहे का बाहेर आणलेला कचरा आहे. आणि मी बघितलं रात्री कांद्याच्या सगळ्या इकडच्या गाड्या असतात त्या येतात आणि कांदा आणि हे सोडलेलं दळणकन ओपन करतात आणि निघून जातात. तर तिथं काही दिसलंच नाही तर आपल्याला म्हणून हे इतकं चांगलं करायचं आहे की त्याला बाहेर कुठेही जागा नाही, ते फुल्ली क्लोज आहे. सागरला फोन करेल का मला टाकायचं नाही एक लक्षात. स्वच्छवाला माणूस जो आहे तो जो काय ओला कचरा गोळा करतो तो तिथे डंप करणारच नाही. तो ओला कचरा तो नेहमीसारखा बाहेर घेऊन जाणार. हा जो सुका कचरा झावळ्या पालापाचोळा जो दिसतो तो जे नेण्यासाठी मोठे मोठे टेम्पो किंवा ट्रक येतात, त्यांना आतमध्ये यायला प्रॉब्लेम असल्यामुळे दोन्ही साईडला पार्किंग असल्यामुळे त्यांना ऍक्सेसच मिळत नाही आत जायला. तेवढाच फक्त सुका कचरा इथे राहणार. बरोबर, तुम्ही आत बांधणार आहे बरोबर. हो, आतमध्ये. फांदी पडल्या तिकडं, तो सागर आत कसा आणेल तो? फक्त एकच रिक्वेस्ट आहे की प्रत्येक आता तुम्ही इथे एजीएम मध्ये आपलं जे काही डिस्कशन होतं प्लीज ते तुम्ही तुमच्या बिल्डिंग मधल्या मेंबर्सना पण सांगा. तुमच्या बिल्डिंग मधल्या जावळ्या किंवा पालापाचोळा असेल ना तो एका पोत्यामध्ये डंप करा, जसं आम्ही अपार्टमेंट वाले करतात. आम्ही पण करतो. आणि कंपाऊंडच्या आत ठेवा हो, आतच आहे. आणि सागरला फोन करा. सागर जाता येता चेक करत असतो. नाही नेत कोणी, नाही. ते मध्ये बाहेर ठेवा म्हणतात. नाही एकंदर जागाच आहे, तेच होतं. बाहेर ठेवलं की इट अट्रॅक्ट्स पीपल फ्रॉम डेक. आता त्याला फोन केला की त्याला आपण एनेबल केलं पाहिजे ना. तो काय घरी काय खिशात ठेवू शकणार नाही का. त्याला जर आपण डबा दिला तर तो ताबडतोब त्याच्याकडे तर 2 मुलं आहेत, लोक आहेत, तो जाऊन आणेल आणि ते आतमध्ये ठेवेल. तो आतमध्ये राहणारच नाही. यामध्ये ना कचरा फक्त झाडा पालापाचोळा गाडी आत ठेवायची सोय करणार आणि गाडी आत ठेवायची सोय पण आहे. म्हणजे तुमचं त्या तिथं 3-4 बिल्डिंगची कंप्लेंट आहे आणि ती व्हॅलिड कंप्लेंट आहे. मलाही आवडणार नाही की सकाळी मी चहा पिताना सकाळी उठल्यानंतर पहिलं काय बघतो तर कचऱ्याची गाडी. कुणाला आवडतं? कचऱ्याची गाडी ही कधी आली नसते. आमची ती एक्सेप्ट करा किंवा नाही करा, आमची ती एंट्रीच येते. एंट्रीला फोन आम्ही असं नाही तर कोण रोज आम्ही तिथनं सर्वाइव्ह करणार आहे ना त्या रोडवर. म्हणून तर तो मोठा डबा आहे, म्हणून तर गार्बेजचं हे की म्हणजे मी कट करते तुमचं वाक्य, पण तुम्ही म्हणताय की सुका कचरा ठेवणार आहे. पण ज्यावेळी पाहतो कुठला उन्हाळा आणि हिवाळा जर सोडला तर पावसाळ्यामध्ये ओला कचराच असेल, त्यावेळी ते सगळ्यात मध्ये ओलाच डंप असणार आहे ना. ओला कचरा आणि आता मध्ये पण इथं आपल्या जे इथं साप मुलं पण असतात ते म्हणजे तुमच्या इथे जो का बिल्डिंग मध्ये कचरा तयार झाला ना की वेळच्या वेळी सागरला फोन करत चला की जेणेकरून तुमच्या बिल्डिंग मधनं तो काढला जाईल आणि इथे झाला की सागरच तो फॉलोअप ठेवलं. पण ते आम्हाला आमच्या बिल्डिंगच्या जवळ नको. असं जर व्हायला लागलं तर मग तो कुठं होणार नाही. मग रस्त्यावर टाकला जाईल कचरा. रस्त्यावर कचरा टाकणार नाही. म्हणजे ऐका, आम्हाला भविष्यात आम्हाला त्रास होणार. रस्त्यावर कचरा जर टाकला ते कसं शेड असल्यामुळे त्या असं ओपन तुम्हाला दिसणार नाही. कुठेही करा पण आमच्या बिल्डिंगला लागून नको. आतमध्ये ती लोक आतमध्ये यायला तयार नाही. आणि येऊ शकतो म्हणजे गार्डन मध्ये म्हणजे असतो. दुसरं काहीतरी असेल ना ऑप्शन. सांगा ना. नाही म्हणजे मी काय म्हणतो तुमच्याकडे ऑप्शन असेल ह्याच्यावरच डिस्कशन आहे. तुम्ही अजून तुम्ही काय माहिती का विचार करा, लोकांशी बोला, तुम्ही सजेस्ट करा किंवा काय करायला पाहिजे. नाही मग आता जरी त्रास होतो तर ना रस्त्यावर पडल्यानंतर हे ना त्रास होतोय. हे तर गाडी हे आता काय होतंय, आता कचरा रस्त्यावर पडतोय आणि इथं 3दा साप निघालाय रस्त्यावर निघाला. हे आतमध्ये लावलं की बाकीच्या गोष्टी अल्ट्रासोनिक गोष्टी वगैरे आम्ही त्यांनी बरंच कामाला काय सांगितलं. सांगा ना कुठं सांगा ना. असं कोपरा म्हणजे जो भाग होता एखादं हे करा, कोपरा एक करा, तिथे सगळं तुम्ही साठवा. सजेस्ट करा कुठलं कोपरा. साठवायचं कोपराचं नाही, हा कोपराच आहे. हेच तर प्रत्येक काय नव्हे. असं कोपराच नाही. आतमध्ये गाडी कशी गाडी आत येत नाही ना, प्रॉब्लेम तो आहे. तो माणूस पाहिजे तो तिथपर्यंत येतेच ना. कुठे येते परवा काय म्हटले तिथपर्यंत येणार कशी आहे गाडी? स्ट्रेट रोडच आहे ना तो. अहो नाही ना, त्याला जायला लागतं ना असं. गाडी रिव्हर्स घेता येत नाही. बरं ठीक आहे, तुमचा ओपिनियन असं आपण आता वोटिंग घेऊ, कारण देयर इज अ लिमिट टू व्हिच वी कॅन गिव्ह एक्सप्लेनेशन्स. कारण तसं काय आपल्याला काहीतरी सोल्युशन हे काढायला पाहिजे. कारण रस्त्यावर टाकणं हा ऑप्शन नाही. असणारच आहे असं म्हणत मग सांगा. नाही की हे एकच सोल्युशन आहे आहे. इकडला कोपरा शिल्लक अजून जिथं तण घेतो तो ऑफिसर म्हणला की तोच कोपरा ऑफिसर हात नाही तर माझी इथं त्याला प्रॉब्लेम नाही का आता तो ऑफिसरचा नाही. इथे हा कोपरा आहे, त्याला 5 मिनिटात गाडी आतून जायला बरोबर. आणि जाणार कसा असा दोन्ही बाजूला त्याला रिव्हर्स घेता येत नाही ना, त्यांना गाडीला रिव्हर्स घेता त्यांना असं जायला लागतं आता. महिन्यातनं एक दिवस तुम्ही बोलता ना, एकच दिवस ती गाडी येणार आहे म्हणताय ना. मग महिन्यातनं एक दिवसासाठी म्हणजे का असं म्हणते. ऑप्शन असेल तर तुम्ही सजेस्ट करा. लक्षात घ्या तुमच्या लक्षात येत नाही. आता उदाहरणार्थ श्रीपाद अपार्टमेंट मधल्या जावळे असते कुठलीही घ्या तुम्ही, किंवा सिमरन मध्ये किंवा वैद्यमध्ये किंवा समोरच्या बंगल्यात जावळे असते.
त्या ज्या धावल्या किंवा तो जो काय पालापाचोळा आहे तुम्ही तुमच्या कंपाऊंडमध्ये स्टोअर करायचा. गाडी यायच्या एक दिवस आधी तो सागर तिथनं उचलला आणि त्या शेडमध्ये आणून ठेवला. गाडी जर 15 तारखेला असेल तो 1 तारखेपासून तिथे सगळं कलेक्ट करणारच नाही. तुमच्या प्लॉट मधला कचरा तो तिथे कशाला गाडी ना, तुमच्या प्लॉट मधला कचरा तुमच्याच प्लॉट मध्ये ठेवायचा. गाडी यायच्या आदल्या दिवशी तो तिथनं हलवला जाईल. प्लॉटचा कचराचा विषय नाही, इथे तुम्ही बागेचा कचरा बागेचा तुमचा सगळ्यांचा झाला ना. आता तुमच्या प्लॉट प्रत्येकाच्या प्लॉट मध्ये पालापाचोळा धावळा हे असतातच ना. लोक काय करतात, ती पडली धावळ की उचलायची आणि रस्त्यावर आणून टाकायची. तिथं फाईन झाली रस्त्यावर टाकायला म्हणजे आणि तिथे एक कचरा असला की मग बाकीचा कचरा येऊन पडतो. कारण शिस्त ही आपण लावायला पाहिजे. आणि ह्याच्यामध्ये तुमचं स्वच्छ जो उचलतोय तो कचरा इथे येणार नाही, फक्त बागेचा कचरा येणार नाही. त्यामुळे स्वयंपाकघरातला वगैरे जो बागेचाही कचरा उचलून जात नाही. बागेचा कचरा आपण इथे टबमध्ये ठेवतो. बागेचा कचरा असतो तो पालापाचोळा असतो. स्वच्छतेची जी आताची प्रोसिजर आहे ती तशीच चालू आता राहणार. या तिन्ही बिल्डिंग मध्ये तुमची सिमरन, लक्ष्मी कमल किंवा इव्हन ह्यांची गार्डन फ्लॅट यांच्या तिथे तर कचऱ्याची गाडी उभी राहते. आणि कचऱ्याची गाडी ही अत्यंत घाण असेल. तो जरी नाही गेला तर रात्री हे टाक, एकदा कचऱ्याची गाडी दिसलं तिथं मागे कुठेतरी एक जुनं खेळणं अस्वलच टाक, हेच टाक, तेच टाक. आम्ही कॅमेरा तर सगळं बघितलंय, पण आता कोणावर ऍक्शन घ्यायची? आपल्याच बापांमध्ये तुमच्या प्रशांत राहणाऱ्या म्हणजे बोलायचं नाही त्या कोणी मुली राहतात काय घालायचं त्या पाहायला व्हॉट एव्हर इट इज. माझ्याकडे काय आहे ते कुठे किंवा सिंधूमध्ये आमच्या इथे राहणारे मुलं आहेत ती ही लोकांना त्यांच्यावर आपला कंट्रोल नाही, कारण आपल्या काही वॉचमन नाही. मग त्यांना आपण काहीतरी जागा तर दिली पाहिजे. जागा तर रस्ता तर होऊ शकत नाही, मग रस्ता नाही तर आपण त्याचे शेड तयार केले तर वी आर टू इन्व्हेस्ट दॅट. आणि आपण अशा प्रकारे करू की बाहेर जरा सुद्धा काही होऊ शकत नाही, कारण कचरा तो असणार तो साधा गार्डनचा मल्च असणार. घाण वास किंवा डीके कधी होतो जेव्हा गार्डन आपला किचनचा कचरा असतो किंवा नॉनव्हेज असतं, हे अशा गोष्टी होऊ शकत नाही. सो तो एक ऑप्शन दुसरा त्यांना तरी सुचला नाही, म्हणून म्हटलं वी हॅव टू डिस्कस इट अँड देन टेक अ डिसिजन. एजंट झाल्यानंतर आहे ना तुम्ही प्रत्येकाने आपापल्या अपार्टमेंटच्या लोकांबरोबर मिटिंग घ्या किंवा एजंट मध्ये काय गोष्टी ठरलेल्या आहेत या गोष्टी त्यांच्यापर्यंत जायचं नाही. तुम्ही आमच्याशी भांडत बसाल आणि तुमच्या बिल्डिंग मध्ये लोकच कचरा तिथे टाकतात. सांगतोय अगदी बरोबर. गार्डनचा कचरा आपण इथे समोर जाण्याच्या बंगल्यासमोर डंप करायचा नाही. भांडायचं असं नाही, म्हणजे आपल्यात वाद होत व्हायला नको अशा दृष्टीने म्हणतात. आणि हे पॉप्युलेशन सगळीकडे व्हायला पाहिजे. तुमचं काय मत असेल तर तुम्ही सांगा, म्हणून आम्ही बोलतो आणि तेवढे राईट साईडचे आम्ही बोलू शकतो. Absolutely. इथे काय माहितीये का, घरातल्या खराब झालेल्या उषा लोक इथे आणून टाकायला लागले. म्हणजे विचार करा ना. सगळी आपण नवीन सिस्टीम सुद्धा केली सगळ्यांनी. तुम्हाला काय वाटतं फ्रिक्वेन्सी नक्की किती राहणार आहे, तो गैरसमज पण आहे, तो किती वेळा येणार आहे? आता मला एक सांगा काका, तुम्ही पण पुण्यात राहता, तुम्हाला पण पीएमसी माहिती आहे. इथं कोण असू शकतं की सांगू शकतं की आज या आठवड्यात येणार पीएमसी? त्यांचा कशामुळे विरोध प्रॉब्लेम आला की ते जर 8 दिवस तिथं साचलं पण साचलं त्याला बंद आहे ना सगळं. फ्रिक्वेन्सीवर काय बंद आहे. बंद जरी असलं ना तरी वास येणार. कसं आहे ते असं मग आता रस्त्यावर पडलाय तर काय होतंय? हे काय अजून वास येतो. आता आपल्याला टाकायचं नाही, त्याला इतका प्रॉब्लेम झाला तो म्हणतो मी टाकायचं कुठं, घरी येऊन जाऊ का टाकणार कुठं? गार्डन मध्ये जमवता येत नाही. गार्डन मध्ये आम्हाला त्या लोकांना ऍक्सेस द्यायला लागतो. ऍक्सेस कंट्रोल आहे आपल्याला. मग पानांची गळती जी असते, मेन रोडला गेले की 5,000 रुपये फाईन पडले दोनदा आपल्याला. बाजारात दिली फाईन पर्सनल, आपण रिमर्स करायला लागलं. बागेतल्या पानांची गळती जी असते ती फक्त उन्हाळ्यात असते. हा फोरम जो आहे ना मॅडम, म्हणजे टाकणार नाही. हे बांधल्यानंतर सिक्युअर करू शकता का कोणी बाहेर कचरा टाकणार नाही म्हणून? प्लॉटच्या मेंबरने ती काळजी घ्यायची ना साहेब. आता तुमच्या प्लॉट मध्ये तुम्ही जर सांगितलं नाही, लोकांना कळलं नाही तर ते येऊन बाहेर टाकतील. ते म्हटलं हे बांधल्यानंतर कोणी करतील ते माणसं. कसं असतं माहितीये का साहेब, एका ठिकाणी कचरा दिसला ना तर येणारा माणूस त्याच्यात आपला कचऱ्याची पिशवी फेकून देतो, निघून जातो. आता इथे एक रिक्षावाला येतो, रात्री बसतात आणि त्यानंतर ते दारू पितात आणि तिथं सगळं पाट्या टाकतात. बाकी कसं काय कंट्रोल करायचं? आणि रिक्षामध्ये काय असं हे असतं, काल रात्री आम्ही इथं मीटिंग घेतोय तिथे रिक्षा पाहत होती, ते रिक्षा बोलवलं होते काय 3-4 जण होती तिथं, पेलं रिक्षा निघून गेली तर एवढ्या मोठ्या गोडकाच्या बाटल्या आणि दारूच्या बाटल्या टाकून निघून गेले. काय करणार काय आपण? काय थोडंच गार्डन आहे, ही लोक काय साधी नसतात, गुंड असतात. तर हू विल टेक द रिस्क? जसं आपण गार्डन मध्ये आतमध्ये जे सारखे कपल्स यायचे हे यायचे, इट वॉज सच अ न्यूसन्स ऑन अ डेली बेसिस. इथं रात्री आलं 11 की भीती वाटायची कोण बसले. ते आता 100% एलिमिनेट झालं गेल्या 1.5 महिन्यामध्ये. You will see की तुम्ही तर इमिजिएटली दिसायचं. सो देर इज नथिंग कॉल्ड 100% सोल्युशन, बट ऍटलीस्ट 95% तरी कमी झालं.
सो ऍट द एंड ऑफ द डे वी हॅव टू फाइंड द सोल्युशन. आणि असं जर काही दिसलं ना आपल्या अपार्टमेंट समोर रिक्षा उभी आहे किंवा अन्य जरी लोक गप्पा मुलं मुली गप्पा करत होते तुम्ही जाऊन विचारा ना सर. आम्ही तर आता तिथं कोपऱ्यात आम्हाला हातपावत लागतं काय नसतं असतं आमचं ते गाणी काढून काय नसतं असतं तिच्या इव्हन मेन काकाने एका कपलला बाहेर काढलं होतं. काकांना माहिती मेन काकाने काय काढलं बाहेर काढलं रात्री होतं. 12 पहाटे 4 वाजता मी इमर्जन्सीला फोन केले. हो इथे तर एक मुलगा मुलगी येऊन बसले होते तर त्यांचा असा समज होता की हे गार्डन म्हणजे Public आहे. पब्लिक गार्डन आहे. आम्हाला ते म्हणायला लागले मी लॉला आहे सेकंड इयरला तुमच्यावर मी केस करीन. मी कुठं लावले बोर्ड की हा पब्लिक गार्डन नाही. आणि मी 18 वर्षाची वरती आहे. एक तिकडचा चिकनवाला होता काय नाव ते का म्हणे म्हणायला लागली इथं सगळं म्हणे अंकल टॉम्स आहेत म्हणे काय टिपिंग टॉम्स आहेत ते माझ्याकडे बघतात म्हणजे त्यांचं रेकॉर्ड केलं आम्ही कुठं फाईल केस ऑन ती आमच्याकडून उडायला लागली. आणि तिथं कोणती इकडे या गोसावी वस्तीमध्ये चिकन मार्केट आहे तिथं तो बॉयफ्रेंड होता तर त्याच्यावर वेगळाच त्याला इश्यू तरी वळण दिलं त्याला. आणि हे रोज व्हायला लागलं. एक पोलीस यायचा आपल्या साताऱ्याचा तो इथं बिअर आणि चकना किंवा तिथं सतरंजी घालायचा म्हणजे हे पब्लिक गार्डन आहे तुम्ही कुठं लिहिलंय म्हटलं ऍक्सेस हे काय तिथे असे ह्या गोष्टी म्हणजे माझ्याची बायको इथं गोसावीत राहायची तर तिला भेटायला म्हणून यायचा आणि तर चकना आणि बिअर हे असे आमच्याकडे किस्से किती आहेत जे उदय कॅन टेल मोर. त्याचं ही इज द मोर त्याचा लागू नये त्याच्या आईची खोली त्यावेळेला त्याला जगात जास्त त्रास त्याचा होतो. सो काहीतरी आपण त्याचं सोल्युशन काढलं पाहिजे. हे असं करू आणि फ्रॉम अन आर्किटेक्ट की विच इज कम्प्लिटली प्रूफ म्हणजे ते आता कोणालाही आवडणार नाही बाहेर आलं तर रोज आता आपण चालणार आपण पण चालतो ते जर त्यातून काही डिके झाला वास यायला लागला तर इथं चालणाऱ्यांना पण त्रास होईल ना. सो ते असंच करायचं म्हणून ह्याचा ऍक्सेस फक्त आपल्या सागर आणि टीमला दिलेला आहे. म्हणजे कोणी सांगू शकत नाही ही कम्प्लिटली अकाउंटेबल. आणि त्याला सुद्धा रोज गाडी येते. हा फायदा असा आहे की रोज जी मोठी गाडी येते तो त्याला फोन करून जर छोटा कचरा असेल ना तो त्याला नेता येतो. इथं कचरा जमला की तो प्रकल्प होतो इट बिकम्स अ प्रोजेक्ट. म्हणजे एवढा मोठा त्यांना तो डंपर लागतो त्यांना 3 ट्रिप करायला लागतात. मग आजचं उद्या मग गाडी बंद आहे मग कम विचार आहे गाडी मेंटेनन्स गेली कॉन्ट्रॅक्टर आला नाही हे कुठल्या तरी बुद्ध जयंती आहे हे तुम्हाला माहिती आहे या फील्डमध्ये ही लोक काम करतात त्याला खूप वेळ लागतो आणि महिना दीड महिना 2 महिना त्याचा उचलत नाही. आपल्या बागेमध्ये समजा असा प्रोजेक्ट केला हा. की बागेतले जे पालापाचोळा वगैरे हो. त्याचं खत वगैरे केलं. तेच करायचंय ते गांडूळ तो काय म्हणला गांडूळ प्रकल्प का काहीतरी असतो त्यांचा त्याच्या खालीच ते तुम्ही करा म्हणजे त्याचं तुम्ही सर्टिफिकेट दिलं की तुम्हाला टॅक्स बागेला न करता आपण आतमध्ये बागेमध्ये बाहेर नाही बाहेर पण करतच नाही मॅडम आतमध्ये करतोय. इट इज नॉट इव्हन तुम्ही असं बाहेर त्याचं हे म्हणताय ना आत्मव्यू आहे ट्रकनी काढून घ्यायला बाहेरनं ट्रकने हा काढून घ्यायला. बघा या मागच्या गेटवरनं मी काय म्हणते की आपण असा प्रकल्प करायचा की बागेतला कचरा बागेतच जिरून हो. त्याचं खत करून बागेतल्या झाडांना खत घालता तेच तर करणार आहे आपण. हा. कारण काय होतं आम्ही इथं पूर्वी काय होतं ह्या इथं तरी पण होतं काय की उदयच्या आईचं खोली 10 फुटावर आहे आणि ते ओपन असतं ओपन प्रचंड डास होतात तिथं आणि म्हणजे कसं होईल ना त्यांची तो ओपन खिडकी असेल तर खिडकी उघडता येत नाही आणि खिडकी उघडता आलं नाही तो ओपन हे आतमध्ये राहील. आतमध्ये झाल्यामुळे ते मग तुम्हाला प्रकारला खाली ऑल दॅट स्टफ ते काय जे असतं केमिकल वगैरे त्याचं ते बायो ऍक्टिव्हेटर वगैरे टाकून इथं उलट चांगला कचरा चांगला हे होईल. तुम्ही तर बघितलं आता आपल्या नळा पीएमसी रूट आहे प्रत्येक बिल्डिंगनी गांडूळ खतासाठी तुम्हाला प्रकल्प केलाच पाहिजे तुम्ही पण केला होता तो आता आजकाल कम्प्लिशन त्याच्यासाठी करावाच लागतं. सो ते ओपन म्हणजे पिट्स असतात त्यांना पिट्सच्या आतमध्ये असतं तर त्याच्यासह लोकांचा अनुभव हे तर आतमध्ये राहणार आहे आणि आतमध्ये आपण हे असं करणार आहे इतकं चांगलं याच्यात ना की नॉट अ सिंगल आपण सगळ्यांना अफेक्ट होईल ना आपल्याला सगळ्याच वापरतो आपण रोज आम्ही चालतो त्याला पण अफेक्ट होईल तुम्हाला झालं तर. सो हा कॉम्बिनेशन आपण घेणारच आहोत आणि दॅट्स द रिझन वाय आपण थोडंसं बजेट एक्सटेंड करून आपण इकॉनॉमी कन्स्ट्रक्शन नाही करणार फॉर द नेक्स्ट 50 years करणार. हे सुरतमध्ये करतात पालवडे ही आयडिया जी आहे सुरत म्युन्सिपल कॉर्पोरेशनने इम्प्लिमेंट केलेली आहे. त्यांनी तर अंडरग्राऊंड केलेल्या गोष्टी त्या अंडरग्राऊंड वगैरे त्याला खूप परमिशन लागतात. सो दिस इज वन वायबल सोल्युशन दॅट इज देअर. आणि आपण नुसतं काय होतं CHS वरती आपण टाकत राहतो त्याचं सोल्युशन काहीच निघत नाही म्हणजे. आणि ही प्रॅक्टिकल गोष्ट आहे ना ह्या 3-4 बिल्डिंगच्या समोर कचऱ्याची गाडी अपार्ट फ्रॉम दॅट पार्किंगचं प्लेस जाते तिकडे ती जी आहे ती पार्किंगचे 2 प्लेसेस जातात कारण कचऱ्याच्या गाडीच्या गाडी कोण लावणार तर 2-3 पार्किंग प्लेसेस जातात. प्लस सकाळी उठल्यानंतर त्या लोकांना काय दिसतं कचऱ्याची गाडी ही मागणी कोणालाच आवडलं नसतं. इथं तुम्हाला काय दिसेल की असा नीट नेटका असा डबा दिसेल तुम्हाला. हे बघा हे इतकं चांगलं आपण करणार आहोत आणि ह्याच क्वालिटीचं करणार आहोत आपण ह्याचा म्हणजे ह्याची मी बोललो आहे चिंतामणी तो त्यांच्याकडनं बाहेर नाही आणि हे बाहेरनं दिसणार ते असं इतकं चांगलं ही मुद्दामून हे निळी गाडी दिसते बघा
बाहेर तो रॅम्प मोठा झालाय पण एवढा मोठा नाहीये. ते ऑलरेडी जागा कमी आहे, गाड्या कशा नाही ना, एवढा मोठा नाहीये. सी हा एआय जनरेटेड आहे, एआय जनरेटेड. त्याला लिमिटेशन असतात. मी नॅनो बनानाचं फ्री व्हर्जन वापरलंय. आता तुम्हाला युआर आयटी घ्यायचं माहितीये, ते जर आपण आर्टिस्टकडनं व्यवस्थित घेतलं नाही ना, म्हणून हे आपण आतमध्ये घेणार आहे. रॅम्प जो आहे आतापासून सुरुवात करणार आहे. मला देव मॅडम म्हणल्या ते फक्त 1 फूट लांब असेल. पण तसं पण जी गाडी आतमध्ये येणार थोडी पुढे जाणार आणि तिला रिव्हर्स घ्यायला मदत नाही, गाडी आतली येणार. येणारच नाही, ते म्हणजे मेन रोडला राहणार. त्याच्यामुळे मग असं म्हणजे आता तुमचा कॉर्नर टर्न करायला तरी जागा आहे. इथे तुम्हाला पुढे आणूनच मागे reverse नाही, आतमध्ये गाडी येतच नाही त्यांची. त्यांचं हे काय, त्यांना गल्लीमध्ये यायचंच नाहीये, त्यांना बाहेरच थांबणार. मी बघितलंय ही देखील आता जेव्हा सिंधूचं काम चालू आहे त्यांचं जेव्हा कॉन्क्रीट मिक्सर आला ना त्याला 20 मिनिटं लागली ह्या टर्न आमच्या इथे व्हायला. कारण रोडच्या दोन्ही बाजूला आता कार लागल्या जातात. कार इझिली जाते पण ट्रक जात नाही. आणि आता रिडेव्हलपमेंटचं काम निर्गतन सुरू होणार, त्याचं अभिषेकचं सुरू होईल. कारण हा रस्ता ब्लॉकच होणार. म्हणजे मलाच समज मी personal गोष्ट आहे, मला गाडी काढायला जवळ 20 मिनिटं लागतात. तर त्याचं सिंधूचं काम चालू आणि आहे. प्रत्येक बिल्डिंगला आता तुमचं याचं पीठ गांडूळ खताचं ओला कचरा टाकण्याचं सोसायटीत करायलाच लावणार आहे. वास्तव प्रत्येकाला दाखवलं येणार. कंपल्सरीच आहे आता करणं. बनवलंय. पण तुम्हाला प्रॉब्लेम काय होतो, ते थोडी क्लीन करत नाही, म्हणून ते मला वाटतं तुम्ही कॉन्ट्रॅक्ट आम्ही ते बंद करून टाकले. एकच ओपन ठेवले, बाकी बंद केले. करेक्ट. आता हे कसं होईल, हे रोजच्या रोज. इनफॅक्ट हा सगळ्यात महत्त्वाचा मला सागरने सांगितलं अभिजित, की इथं जर ठेवलं ना ती गाडी रोज मोठी रोज येते. तर अगदी रोज नाही तर 1 दिवसात म्हणजे सामानच जास्त जमेल. इथं महिन्याने आल्यामुळे तिथं एवढं मोठं सगळं जमतं. फांद्याच्या फांद्या शेवटी झाडं आहेत, झाडं वाढणार. आपण एवढं गार्डन लावलंय, झाडं वाढणार, ठेवणार कुठं तो. आणि महिन्याभराचं म्हणजे किती असतं. आणि मग दुसरं काय, आता आमच्याकडे झाडं आहेत, जाना मॅडमकडे आहेत, जानांकडे आहेत, तुमच्या जोशी काकांकडे आहेत. कुठं टाकणार ते झाडं वाढल्यानंतर? ते काय घरात थोडं शिजवणार भाजी करणार त्याची. म्हणजे मला लाईटर नोट ते कुठेतरी त्यांना टाकायला जागा पाहिजे. ह्यावेळी त्यांच्याकडे आता जोशी काकांकडे निघालं, सागरला फोन करणार, ती घाण आणि त्या आतमध्ये जाऊन टाकणार ते. आणि इट विल बी सीड आणि लॉक. फक्त तुमच्याकडच्या झावळ्या आणि तुमच्याकडचा पालापाचोळ्याचा कचरा हा कंपाऊंडच्या बाहेर ठेवला. हा, म्हणजे जेणेकरून ते कोणाला कचरा दिसला नाही तर बाहेरची लोक ते वस्तू टाकत नाही. आपल्या प्लॉटमध्ये ठेवा, सागरला फोन करा, तो गाडी येणार त्या दिवशी सागर तो घेऊन येईल. किंवा सागरलाच माहित असतं किंवा कधी गाडी येणार आहे, त्याप्रमाणे तो स्वतः सगळीकडे जाणार आणि तो कचरा घेऊन तिथे डंप करणार आणि दुसऱ्या दिवशी ते घेऊन जाणार. सर म्हणजे आता जे तुम्ही इथं रूम करणार म्हणताय त्यातलं जी फ्रिक्वेन्सी आहे की जर 2 दिवसावर म्हटली तर महिन्याला 15 दिवस उचलणार आहे असं म्हणलं. आता त्यांचं आम्हाला आपण काय म्हणतो एका बाजूला की ते जे कोणी प्रोफेशनल तुम्ही आणले होते गव्हर्नमेंटचे त्यांनी लोकेशन दाखवलं, त्याच्याकडनं एवढं तर ऍश्युरन्स घ्यायला पाहिजे आपल्याला. आम्ही रिटर्न त्याला ईमेल पाठवले. त्याच्यावर लोकेशन साठी बिलीव्ह करतोय तर त्या फ्रिक्वेन्सी साठी पण आपल्याला प्रेशर करावं. अतिशय व्हॅलिड पॉईंट आहे, अतिशय व्हॅलिड पॉईंट आहे. आपण लेखी त्याला वाचवून देऊन त्याला शिक्का केला. प्रॉब्लेम डिस्कस केला ना तर त्यांनी ते आपल्याला हे सोल्युशन आहे ठीक आहे ना. ते ठेवा. म्हणजे मग त्यांना विचारतात काय होतं, या कुठच्याही प्रकारचा कचरा आहे ना त्यातनं सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे म्हणजे डास. डास किंवा ते सरपटणारे प्राणी वगैरे तिथं त्यांना दुसरं जागा नाही सापडत. मग ते जर तो क्लीन केला गेला तर ते इट इज अ बेनिफिशियल. अदरवाईज जर तो 8 दिवस उचलला नाही तर मग करेक्ट. आता ती गाडी जी आहे ती रोज येते इकडनं. अशी ती गाडी जी मोठी गाडी आहे बघा, ती रोज कचऱ्याची गाडी जाते है ना सागर. हा, तर त्यामुळे त्याला फोन करून रोज छोटंसं उचलायला सोपं जातं. महिनाभर थांबलं की ते म्हणतात आम्हाला मोठा टेम्पर पाहिजे, डेम्पो पाहिजे. मोठ्या झावळ्या वगैरे असल्या ना त्या उचलायला ते कंटाळा करतात. म्हणून त्यांच्यामध्ये प्लस त्याला आम्ही कोयता दिलेला आहे, म्हणजे तो तोडून तो छोटं ह्यात करू शकतो. झाडं तोडून तो छोटं, आणि ते सुद्धा तो पोत्यात ठेवतो. बाय द वे तो बाहेर ठेवत नाही, पोत्यात ठेवायचं ना. म्हणजे तुकडं झालं पोत्यात, पोतं बाहेर ठेवलं तरी लोक कचरा राहतात. ती पोती आतमध्ये राहतील, तो ओपन राहणारच नाही. आणि तो एक्सक्लुझिव्हली गार्डनचाच तुम्ही जर इथे बघितलं तर कदाचित ड्रम किंवा पोती भरलेली असते. ते काय रस्त्यावर आपण ठेवत नाही. तो येणार असला त्या दिवशी बरोबर तो झाकण तिथे बाहेर नेऊन ठेवतो. हे आहे प्रपोजल आहे, तुम्ही पण विचार करा. नाही पण आता आपल्याला वोटिंग घेतलं पाहिजे. याच्यावर मान्यता असेल त्यांनी हात वर करा, जेणेकरून आपल्याला कळेल किंवा किती लोकांची त्यांना मान्यता आहे. आणि ज्यांचं नाही तरी पण हे करा. आधी आपण ज्यांचं अप्रुव्हल आहे त्यांच्या हात वर करा. ज्याच्या जवळ येणार ते हात वरती करणार का? हो बरोबर बरोबर. आता आमच्या जवळ हात वरती करणार. दिस इज द मेजॉरिटी वर्क सर. काय करणार त्याला, काहीतरी सोल्युशन पाहिजे. आणि जे नाहीये त्यांनी पण हात वर करा, ज्यांना नको. ऑफिसरने सांगितलेल्या सोल्युशनवर जर आपण काम केलं आणि त्यांनी जर ते रिॲक्ट केलेले व्यवस्थित काम केलं नाही
तर तो निर्णय आपण पुढच्या याच्यात घेऊ शकतो की हे चालू ठेवायचं का बंद करायचं. Correct. ओके तसं कसं चाललं आणि आपण कॉर्पोरेटर कडनं अटेस्टेशन घेणार आहोत बरं का, म्हणजे हा पुलिस दोषीशी बोललोय आणि खंडेकर आपल्याला राहायचं इथं आणि माहिती नाही नंतर माहिती नाही तो आणि तुम्हाला राहायचंय, आम्हाला रोज फिरायचंय पण बरोबर म्हणजे हे प्रत्येकाची मुलं खेळतात. मला मुलांना पण फिरायचं अगदी आपल्या कॉग्निझंट आहोतच. आणि त्याच्यात आणखीन एक माझं सजेशन आहे, जर आपण आता जर समजा काय शेवटी मेजॉरिटी वर्क होणार त्या केसमध्ये ना ऍडिशन टू एव्हरीथिंग आपण जर समजा त्याला एक फ्रिक्वेन्सी केली ट्रीटमेंटसाठी डास होऊ नये Absolutely. काही जर ते केलं ना आणि ती जर आपण थोडंसं ऍडिशनल कॉन्ट्रॅक्ट करावं लागेल नाही नाही, ते अगदी चांगलं तयार होणार नाही. नाही, सुंदर सजेशन आहे. पण अपार्ट फ्रॉम दॅट त्याच्यामध्ये आपण असं घेणार आहोत की एका थर्ड पार्टी एक कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला त्याच्याकडनं ऍडवाइस घेऊन की ते ट्रीटमेंट करून जे काही जसं प्रोफेशनल प्रकल्पात ती आपल्याला फार लांब जायची डोंट हॅव टू रिइन्व्हेंट द व्हील. ह्या सगळ्या गोष्टी कोरेगाव पार्क कॅम्प ह्या ज्या जरा थोड्याशा एनलायटेड सोसायटीज आहेत हे सगळीकडे हे चाललेलं आहे, तिथं कॉन्ट्रॅक्ट आहेत, तर तेही पण आपण कशाशी कॉन्ट्रॅक्ट करणार आहोत सो दॅट इट इज प्रोफेशनल. हे असं मला जे वाटतं की आम्ही युट्यूबवर बघितलंय किंवा चॅट जीपीटीवर बघितलंय ह्याच्यावरती होणार नाही. इट विल बी फ्रॉम अ प्रोफेशनल पर्सन हू विल बी टाईड अलॉंग विथ द कॉन्ट्रॅक्ट. आणि म्हणून तो कॉन्ट्रॅक्ट नुसतं बिल्डिंगचं नाही, त्याचा मेंटेनन्स पण त्याचा होईल. पण ते काय पहिलं म्हणतात की आम्हाला जागा दाखवा, कुठं ठेवणार, रस्ता तर होऊ शकत नाही, मेन रस्ता होऊ शकत नाही, मग ठेवणार. आणि हे त्यांनी ही म्हणलं की शिकवल्याप्रमाणे देशपांडे समोर होतं, तिकडे म्हणलं की त्या अभिजितच्या समोर कचरा जमतोय, आता बघा कचरा किती जमलाय. अभिजित कालच घाणेकर काका ओरडत होते ना, तर करणार काय. इथं जमलं तर ह्यांच्या समोर आणि विक्रमच्या आपल्या सिमरन समोर कचरा होतो, करणार काय. त्याला पण मेंटेनन्स एएमसी पण करू हा, ना, स्प्रे करायचं. ट्रीटमेंट करावीच लागेल कारण हा, spray करावं लागेल. एकदा तुम्ही साठवला की त्यातनं ऍब्सोल्युटली. आणि कोणाच्या ओळखी असेल, आपल्या प्रत्येकाचे प्रोफेशनल ओळखी असेल, प्लीज लेट्स गेट इट. तुमच्याकडे काही आपण बेस्ट क्वालिटी माणूस जो आहे तो आपण हा निर्णयाचं स्वागत आहे त्याच्याबद्दल नो डाऊट, पण हे पुढं कंटिन्यू राहणार आहे का हे महत्वाचं आहे. म्हणजे आता ठीक आहे आपल्याला करायचंय सोय करायची म्हणून आपण हे करायला लागलो नाही, किंवा कसं आहे मॅडम plan माहितीये का, वगैरे की केला. पण आता- हे किती वर्ष तुमच्याकडून पण मेंटेन म्हणजे आमचा सपोर्ट राहणार आहे कारण आमचं तर लागूनच आहे त्यामुळे नाही, आमचा आता हे सपोर्ट कसं राहणार आहे, आहे. पण प्रत्येकाकडून होणार आहे का त्या गोष्टी गव्हर्नमेंट ऑथॉरिटीने सांगितल्यानुसार आपण करतोय. त्यांनी जर केलं नाही त्याच्यावर काम ऍक्शन व्यवस्थित घेतल्या गेलं नाही तर मग तो कॉल आपण घेऊ शकतो. आणि तेच एक त्याच्यात- शेजारी राहणारे आणि समोर राहणारे या सगळ्यांना हा ऍश्युरन्स पाहिजे की जर आपल्याला 1 वर्षामध्ये ही सिस्टीम चांगल्या प्रकारे चालवता आली नाही आपण आणि dismantle लोकांना करू. त्रास होत आपण आहे, करू. तर आपण dismantle करू. कितीही खर्च केलेला असला तरी आपण हे काढून टाकलं आणि पाहिजे. हे रिझॉल्व आपण solution घालू. हे याच्यात घातलं तरच ते चांगला उपयोग आहे. आणि तुम्ही म्हणता तसं समजा हे झालं नाही. त्यांच्या ओळखीच्यात कोणी हा जो असेल तो कोणी बेस्ट कन्सल्टंट आजकाल काय तुम्हाला लगेच मिळेल त्याला आपण ह्याच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये टाईम करू. जसं आपण सीसीटीव्ही साठी केलंय, आपण आता जे बायोमेट्रिक ऍक्सेस कंट्रोल साठी प्रत्येक गोष्टीला आपण आमच्या याच्यावरती आम्हाला प्रत्येकाचे काम आहे, बाहेर जात असतो, प्रत्येकाचे वी आर ऑल वर्किंग पीपल, तर त्यावेळी आपण त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊ त्याचा एएमसीचा. इट्स जस्ट नॉट की बांधलं आणि मग सागरवर सोडलं. सागरला जो हेल्प पाहिजे ना त्याला एएमसी कॉन्ट्रॅक्ट ट्राय करू. आणि तुम्ही तो एजन्सी ओळखीची असेल तर प्लीज पॉइंट इट आउट. 2 सजेशन हे सगळं आपण इन्क्लूड करू. फ्रिक्वेन्सी राहिली पाहिजे. Yes. आणि दुसरं म्हणजे जर ट्रीटमेंट केली आणि आपण तिसरं जसं सरांनी सजेशन दिलं की आपण एक जे काही 6 महिने वर्षाचा पिरियड ठेवू बाबा याच्यातनं खरोखर त्रास होतोय. नाही, हा कॉल आहे. आता या वर्षासाठी आपण अप्रूव्ह करू. पुढच्या एजीएमध्ये याच्यावर आपण डिस्कस करू. Discuss करू. असं नाही, आम्हाला मोठं करायचं. आणि हे आपण delete करू. पुढच्या delete करू. तुम्ही कंटिन्यू ठेवा. आमचं पटलं नाही तर पुढच्या वर्षी बोर्डावरती तुम्ही या ना मॅडम इथे. तुम्ही करा दोघे या की. हा या काय मॅडम आम्ही हो, तिथं मॅडम तिथे बसून बोलणं सोपं आहे. हो आम्ही काय शिस्त म्हटलं ना म्हणून तुम्ही कंटिन्यू आम्ही आमची सेवा तुम्हाला जर मान्य हो असेल तर सर, तुम्ही कंटिन्यू करा. तो तुम्ही आहात, सर, आम्हाला बोलणं सोपं आहे. म्हणून तर आम्ही बोलतोय सजेशन आमच्याकडनं झालं नाही तर पुढच्या वर्षी नवरा बायको दोघं बोर्डावरती नाही या. अतिशय प्रॅक्टिकल सजेशन. ठीक आहे, ओके, नेक्स्ट. आणि So- आणखी प्रॉब्लेम होता आपल्या बिल्डिंग मध्ये काय माहित नाही पण ती एक लेडीज बसते तुमच्या इथे काय करणार सांगा. खूप तिच्या म्हणजे आम्ही- बॅग मध्ये चोरा आहे लिटरली मी- आम्हाला कधी कधी माझे सुने परवा तिला थोबाडीत मारायचा विचार होता. म्हटलं, थांब. काकूचं माझं परवा बोलणं तिची पण काय झालं. करणार? तिची आम्ही हिस्ट्री काढली ना ती इथे कुठेतरी जवळ राहते. काय आणि करणार तिच्या भावाने तिला सांगितलं की तू पोलीस पण येऊन गेले. भावाने भावाच्या बायकोने ती काय करते सकाळी आंघोळ विंघोळ करून इथे DSC नसते. करून जेवायचा डबा घेते आणि दिवसभर बाहेर फिरत असते. ती कोण माणसं कोणत्या सोसायटी कुठल्या टायमिंगला सगळं माहिती तिला. रात्री ती फक्त घरी जाते. ओ वहिनी तुमच्या घरात भाजी काय ते तिला माहिती असते. बरं एक मिनिट सो आपण तो अजेंडा आयटम 13 क्लोज करू Yes, yes. आणि आयटम क्लोज विथ अ रेझोल्युशन दॅट दिस विल बी ट्राईड ऑन अ इयरली बेसिस सब्जेक्ट टू रिन्युअल नेक्स्ट इयर. आणि इफ इट डझंट वर्क वी डिसमॅन्टल इट. That cost will be borne by from the society funds.
इट विल बी अकंपनीड विथ AMC विथ वेल नोन कन्सल्टंट. आणि तुम्ही जे म्हणलात ना की जेव्हा त्याला त्रास असेल तसं सरांनी सजेस्ट केलं Yes. त्या शेजारच्या 2-3 बिल्डिंग आहे त्यांना मेजॉरिटी द्यायचं बाबा त्यांना त्रास अगदी होतो. करू. हा, बरोबर. आणि ते पण रेझोल्युशन मध्ये घालू. हा. दॅट इज ऑल्सो पुढे द रेझोल्युशन. पण साहेब हे सगळे रिडेव्हलपमेंटला 8-8 मधली जाणार आहे. हो, हे 5व्या मजल्यावर गेल्यावर खाली काय येणार आहे? तुमच्या पाठोपाठ होईल आमची पण फुल स्कूटरवर नाही होत झालं तर परत गाडी आहे तशीच होणार, वापरू. होणार. आहे तशीच होणार. वापरू. अरे, होणार. परिस्थिती तीच बरं, पण मला संजीव देशपांडे यांनी खूप वेळा संजीव देशपांडे काकांनी खूप वेळा फोन केला याच्यासाठी. त्या आयर्लंडला आहे तर त्याला ते मेन म्हणजे त्यांचा आपला ईमेल वरती आपला व्हॉट्सअप वरती पण हे झालं. तर म्हणून त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही स्पेशली देऊन झाले. 6,025. हो सर 6 महिने झाले का चेंजवरच चालतं का? आणि तुम्ही म्हणजे पण काय सहा महिने सांगताय? आपण जी जागा करू ती कायम पार्किंग साठी एमटी ठेवायला लागेल इथले 2 कारचं पार्क जाणार आहे. तिथे ट्रक येणार म्हणल्यावर समोरच्या बाजूच्या 2 गाड्यांचं कार पार्क जाणार आहे. जर एक दिवसात ट्रक रिव्हर्स मध्ये तिथपर्यंत आला तर एकही कार तिकडनं येणार नाही कारण ट्रक लागेल समोरची कार असेल. Correct. हे सगळं गृहीत धरूनच करायला लागेल. शिवपार्वती आता ऑल्सो विल कुठे इज ऑल्सो गोइंग फॉर रिडेव्हलपमेंट. इन 3 months टाइम दॅट बिल्डर विल किक दॅट पर्सन अवे. तो तिथं किरण पत्र लावेल तुमचं जसं जया लावलं तिथं त्याचे ट्रक्स येणार बसेस येणार तो लावूनच देणार नाही गाडी. तर तसं ती गाडी तिकडे 2 महिने हलणारच. आता जी शिवपार्वतीला लागलेली गाडी आहे आता तिथं ट्यूबलाईट टाकल्या हे टाकलंय कचरा टाकलाय वाटतील ते सगळं जाईल. ते काढले वाटतं ना आता. ठीक आहे आता काय पुढच्या पॉईंटला आपण So that हा point number 30 with a condition that the opinions of the adjoining building be given due consideration in the next refresh. आणि कसं आहे सर होणारा जो त्रास आहे ना तो तुमच्या बिल्डिंग बरोबर तुम्ही लोक पण हो आहे. आम्ही रोज सकाळी संध्याकाळी चालतो. आमची मुलं इकडे खेळतात शेजारीच आहे ना. हा मग काय? आणि आमची मुलं खेळतात इकडं. बरं पॉईंट नंबर 6 चला फटाफट. प्लीज या वी आर ऑलरेडी हिटिंग. इन्फ्रास्ट्रक्चर अपग्रेड सीसीटीव्ही शॉर्ट मध्ये तुम्हाला काय सांगायचं? शॉर्ट मध्ये सांगतो आपल्या सीसीटीव्ही सिस्टमची अगेन मॅनेजर आपला सागर आहे तर तो जवळजवळ त्यांनी 18 ते 21 तो प्रत्येक जे सीसीटीव्हीला ऍक्सेसला रिक्वेस्ट येते तो एका रजिस्टरमध्ये नोट डाऊन करतो. आपल्याकडे पोलिसांकडनं पण रिक्वेस्ट येतात ते सगळं डॉक्युमेंटेड आहे तर फाईलमध्ये. सो वी कलेक्ट एव्हरीथिंग. तर आता काही ब्लाइंड स्पॉट्स आहेत. फॉर एक्झाम्पल तुमच्या प्रशांतच्या समोर एक कॅमेरा आहे पण खाली गेलं तर आपल्या गोखले मॅडम कुठे त्यांच्या समोर तिथे नाही आहे कॅमेरा किंवा उमेशच्या समोर कॅमेरा कमी आहे तर तेव्हा आपल्याला लिमिटेशन होतं बजेटचं आपल्याला 5 लाखाचं अप्रुव्हल मिळालं होतं. सो वी आर सिकिंग अप्रुव्हल टू इन्क्रीज बाय 4 कॅमेराज आणि 4 कॅमेराज मग या हबमध्ये थोडंसं इन्क्रीज करायला लागलं वगैरे. सो दॅट कोटेशन वर्क विल बी गॉटन. सो वी वॉन्ट कन्सेप्च्युअल अप्रुव्हल की वी शुड इन्क्रीज अनदर 4 to 6 कॅमेरा. आपण 6 कॅमेराज घेऊ लागले तर 4 कॅमेराज करू. असं नंबर प्लेट कॅप्चर होणारे घ्यायचा प्रयत्न तर आपलं प्लॅन हा चांगला पॉईंट आहे. आपलं जो मेन रोडला आहे मेन रोडला जर चोर सपोज ह्या बिल्डिंग मध्ये चोरी केली तर शेवटी पळणार कुठलं मेन रोड. तर तो मेन रोडला जो कॅमेरा लावू तो नंबर प्लेट कॅप्चर कॅमेरा आहे. आजकाल आपल्या सगळ्यांचा स्मार्ट नंबर थोडा कॉस्टली आहे पण कॉस्टली आहे ते आपण घेणार आहोत. मेन रोडला जे आहे तो नंबर प्लेट कॅप्चर. दरवेळी आपण काय बघितलं तुमच्या बिल्डिंग चोरी झाली की आमच्या इथं तो माणूस चोरी गेला ते काय करतात झोमॅटोचा टी शर्ट घालतात आणि एक मोटरसायकल असते ते काहीच कळत नाही. म्हणजे कळलं की एक माणूस आला तर झोमॅटो टी शर्ट घालून आणि होंडा सिटी 100 होती पण नंबर प्लेट हे कॅमेरा तो नंबर प्लेट कॅप्चर दिवसा होतात रात्री तुमचा टेल लॅम्प असला किंवा हेडलॅम्प लागला की त्याच्यात तो येतो. त्यांच्याकडे जे असलं तरी घ्या ते घेणार मेन रोडवरचे ते घेणार आणि ते कॅमेरा आतमध्ये वापरणार. फॉर एक्झाम्पल आपलं वैभव सदन त्याचं नीट कवर्ड नाहीये तर तिथे ऍडिशनल कॅमेरा पाहिजे तिथं पाहिजे. असे आपण तो नवा प्लॅन जो आहे तो आपण ऑफकोर्स अपलोड करू आणि अप्रुव्हल नंतरच करू. लेआउट लावलाय बघा इथं कधी बघितलं तर हा लेआउट आपला अवेलेबल आहे आता जो एक्झिस्टिंग लेआउट आहे आणि इथं कुठं आपण ऍड करणार आहोत याचाही आपण ऍड करतो. एक जण थांबा ना. बरं ठीक आहे. बरं हे सगळ्यांना अप्रूव्ड आहे असं मी गृहीत धरतो. मॉनिटर कुठे करतात? हा मॉनिटर जे आहे ते इथं होतं ही सेंट्रल नॉक आहे नेटवर्क. इथं तुम्ही आलात इथं मोठा टीव्ही आहे बघा हा याला रिमोटला इथं मॉनिटरिंग होत राहतं. जेव्हा पोलीस वगैरे येतात ते सागर त्यांच्यावर 3-3 तास 4 तास घालवून आणि इथं बसतात आम्हाला ते रेकॉर्डिंग करून घेतात. पण 24 तास चालू आहे. 30 days आपण लॉक ठेवतो आणि आपल्याकडे लायसन्स आहे फोनवर पण दिसतं. सागरकडे फोन आल्यावरती त्याचं रेकॉर्डिंग होतात. आपण 4 लायसन्सेस घेतले. सो तिकडं मेन रोडला वडेरा काकांकडे आहे पण आता ते माहिती इथं राहत नाही तर तुम्हाच्याकडे तुमच्या फोनवर देता येईल वाटलं तर जुगळकर सरांच्या सागरकडे असतं माझ्याकडे एक रेकॉर्डिंग असतं आणि अजून एक मला वाटतं हल्ली कोणाला तरी दिलंय संजीव देशपांडे दिलंय ऍक्च्युली ते मला ते नाहीये. सो हे लायसन्स आपण देऊ शकतो
काही प्रॉब्लेम आणि अजून 2 लायसन्स घेऊ आपण त्याला काय. आपला एरिया जो आहे चिंतामणी हा. सोसायटी तो वारजे पोलीस चौकीच्या अंडर आहे. आमचे प्रयत्न असे आम्ही पोलीस जोशीशी पण बोललो की आमच्या एरिया वारजेच्या ऐवजी तुम्ही अलग पोलीस चौकीला करा. So आपला IP ऍड्रेस त्यांच्याकडे हा ऍक्सेस देता येईल तिथे त्यांना मॉनिटरवर हे दिसेल. तर आपलं टेक्निकल जे कळलं आयपी ऍड्रेस आपला जो आहे तो त्यांच्या त्या वारजेमध्ये एंटर करणार तो त्यांच्या त्या मोठ्या स्क्रीनवर दिसेल आणि त्याच्याकडून जर कोणी पळत तर आपल्याला कोणाला इट बिकम्स अ लिगली ऍडमिसिबल एव्हिडन्स. हा सगळ्यात महत्त्वाचा फायदा आहे. बरं नेक्स्ट पॉईंट 7 नंबर GSM रूफटॉप अँटेना पॉलिसी याच्यातच कव्हर. हा ती पॉलिसी GSM म्हणजे आपल्याकडे एक इश्यू आहे थोडासा आहे की जी आता नव्या बिल्डिंग जी आहे त्याला GSM अँटेना लागेल लावायला म्हणजे मोबाईलसाठी. तर आता फक्त तुमच्या ऐश्वर्या अपार्टमेंट वरती त्या मोठ्या आहेत तर त्याला आपण एक पॉलिसी करणार आहे की सोसायटी काय होतं ती जी बिल्डिंग आहे जी आपली जमीन आहे दॅट अर्न्स अ सबस्टॅन्शियल अमाउंट ऑफ रेव्हेन्यू. It's a substantial revenue. That we are told, I don't have figures to prove it, it is 5 lakhs, 6 lakhs a year. So that be shared with the society. And society चे गंगाजळ जे आहे त्याच्यात पण काहीतरी इनपुट आला पाहिजे. सो आता फॉर एक्झाम्पल रिडेव्हलपमेंट झालं सिंधूमध्ये तिथं अँटेना लावला एअरटेलने आणि हे सो दे गिव्ह अ सबस्टॅन्शियल अमाउंट ऑफ रेंट टू दॅट न्यू सोसायटी. So since the land on which the building is constructed is Chintamani society, that revenue be shared on 50-50% basis. असा आमचा प्रपोजल. त्याच्या आधीची स्टेप म्हणजे त्यांनी चिंतामणी सोसायटीकडनं एनओसी घ्यायची हा. बिल्डिंग ते महत्वाचं आहे. ते घेतलेलं नाही आता पूर्वीच्या द्यायचं नाही आपल्याला. म्हणजे मला असं वाटतं मॅग्नेटिक आहे ऍटलिस्ट जे मोबाईल टॉवर्स आहेत त्याच्यासाठी आपल्या सोसायटीनी परमिशन देऊच नाही. दिस इज बेटर. त्याच्यावर व्होडाफोन येतो एअरटेल येतो आपल्या म्हणजे काय म्हणायचं आपल्या तब्येतीसाठी ते चांगलं नाही. आता मला सांगा मॅडम तुम्ही गेले 10 वर्ष राहताय. मला माहिती आहे सगळीकडे 10 वर्ष तुम्हाला काय त्रास झालाय म्हणजे तुमचं तर 10 मीटरवर 10 मीटरवर आत्ता नाही ना तो डिटेक्टेबल त्रास नाहीये. जेव्हा होईल जेव्हा कळेल की इट वॉज बिकॉज ऑफ हा इश्यू मध्ये जुही चावलानी सुप्रीम कोर्टात गेली होती. सुप्रीम कोर्टाने तिच्यावरती 30 लाखाचं विथ कॉस्ट म्हणून तिला दिवसात क्रिएट करायला तिच्या अगेन्स्ट केस गेली. तिला अख्खं बँड्रा बँडस्टँड जिथं मोबाईलचं तुम्हाला माहिती आहे तिथं ती म्हणली होती की इथं GSM 6G नको वगैरे वगैरे कारण ब्रेन अफेक्ट होतो कॅन्सर होतो. पण त्याला अनफॉर्च्युनेटली मेडिकल एव्हिडन्स नाहीये. तैवान सिंगापूर कोरिया तुम्ही गेला तिथं एवढी डेन्सिटी आहे तिथं काही दिस इज जसं पेट्रोल पंपवर गाडी बंद करायची आपण करतो का ऍक्च्युअली गाडी बंद तो स्पार्क पाडला की तो येऊ शकतो. असे अनेक रूल्स असतात पण त्याला काही ऍडमिसिबल एव्हिडन्स नाहीये म्हणून हायकोर्टाने सुप्रीम कोर्टाने डिस्मिस पण केली. मग आपण लिगली त्यांना परमिशन देणार असं हा आता म्हणजे ऑलरेडी केसेस आहे ना तुमच्या शेजारी. आता एकच आहे म्हणून म्हटलं की परमिशन घेतलीये का परमिशन आहे कशी घेतली मला माहिती आहे. सांगितलं की जर कोणाला एखाद्या बिल्डरला असं वाटलं की या सोसायटीची इन रायटिंग परमिशन आहे ना. कॉर्पोरेशन मध्ये म्हणले मला आहे त्यांच्या फाईलवर आहे. आपण काय दिली आपण मागवणार त्यांची फाईल त्यांना बोलवणार माहिती अधिकार इथून पुढे आपल्याला सोसायटीची एनओसी घेतल्याशिवाय ती परमिशनच मिळणार नवीन तर होणार नाही. म्हणजे आम्हाला काय वी डोंट टू ओपन ओल्ड स्केलिटन्स म्हणजे तरी केलंय आपल्याला कन्स्ट्रक्टिव्ह घ्यायचे पण ह्याच्या पुढे इट शुड बी रेग्युलर. याच्यात सांगतो दुसरं काय होतं मनमोहन सोसायटीत तांबे म्हणून त्यांच्या याच्यावर लावलेले होते नंतर ऑब्जेक्शन आलं सोसायटीने काढायला लावलं मग ते झालं आणि आमच्या भागामध्ये ब्लँक झालं बघा तुम्ही मोबाईलच लागत हेच नाही मोबाईल शिवाय आपण काम करू शकतो. मग सहवास सोसायटीत करायचं झालं मग इथे जसं होतं तसं सहवास सोसायटीमध्ये गार्डन मध्ये करायचं म्हटल्यावर गार्डनच्या आजूबाजू ते म्हणले नको त्यांनी प्रॉब्लेम होतो लांब राहणारे म्हणले चालेल पण मोबाईल सगळ्यांना जावा असतो आणि आता त्यांनी कळलेलं नाहीये आता रोटी कपडा मकान और मोबाईल हे असं झालंय बरं हे सगळ्यांचं अप्रूव्हल असं मी गृहीत धरू कसलं हो GSM पॉलिसी नाही सोसायटीचे एनओसी घेऊन ऍक्सेप्ट करणे. बरं दुसरं आता पॉईंट नंबर 8 स्ट्रक्चरल इलेक्ट्रिकल ऑडिट. आपण इथे गेले 30-35 वर्षापासून राहतो. आपले जेव्हा कन्स्ट्रक्शन झालं सगळ्या अपार्टमेंट ते 30-35 वर्ष आधीच्या पासून आहे. जेव्हा बिल्डर आपल्याला MSCBचे मीटर्स देतात तेव्हा आपण त्या पिक्चरमध्ये नसतो. बिल्डर आपल्या वतीने MSCB वगैरे ऍप्लिकेशन करतो काय कॉन्ट्रॅक्ट असेल MSCBचे ते साईन करतो आणि आपल्याला मीटर देतो. त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये असं लिहिलेलं असतं की MSCBने त्याच्याकडून असं लिहून घेतलेलं असतं की 15 वर्षानंतर या ज्या केबल्स आहेत त्याचं इन्सुलिन खराब झालेलं असतं. त्याच्यामुळे प्रत्येक 15 वर्षानंतर इलेक्ट्रिकल ऑडिट करणं आवश्यक आहे बंधनकारक आहे. बिल्डर काय सगळं तुम्हाला कॉम्प्लिशनचं सर्टिफिकेट दिलं पोझिशन दिलं की तो परत तुमच्या बघत नाही. बिल्डिंग मधल्या लोकांना या कॉन्ट्रॅक्ट बद्दल माहीत नसतं
त्याच्यामुळे ज्या बिल्डिंग जुन्या आहेत त्यांनी आपलं इलेक्ट्रिकल ऑडिट करून घेणं गरजेचं आहे. म्हणजे उद्या उठून जर काही वर्षांसारखा मिसॅप झाला तर त्याला ते प्लॉट ओनर्स किंवा त्या प्लॉटमध्ये असलेल्या बिल्डिंग याच जबाबदार असतील, त्याला चिंतामणी सोसायटी जबाबदार नसेल. आम्हाला एमएसपी नोटीस दिली तशी चेअरमनला ना आपल्या ह्यांनी प्रशांत मला नशिबाने काही मिसॅप झाला नाही म्हणून ठीक आहे. ग्रुपवर टाकलेलं आहे हो ऑलरेडी ग्रुपवर सगळं तर आहे. ज्याने त्याने आता तुम्ही इथे ऐकल्यानंतर तुम्ही तुमच्या बिल्डिंगची मिटिंग घ्या. तुम्ही असं ऑडिट करणं गरजेचं आहे. आता आम्ही असं म्हणत नाही की तुम्ही पुढचं हे करा, पण ऑडिट करणं गरजेचं आहे. ज्या ज्या केबल्स खराब झालेल्या असतील त्या रिप्लेस करणं गरजेचं आहे. म्हणजे असं परत इन्सिडेंट होणार नाही याची काळजी ज्या त्या प्रत्येक प्लॉट मेंबर्सच्या लोकांनी, त्या बिल्डिंग मधल्या राहणाऱ्या लोकांनी ती काळजी घ्यायची. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, प्रत्येक बिल्डिंगने फायर एक्सटिंग्विशर लावणं हे अनिवार्य आहे अकॉर्डिंग टू इलेक्ट्रिसिटी ऍक्ट. तर त्याच्यात आपल्याकडे प्रपोजल होतं तुमचं की शुड वी एक्सटेंड दिस फॅसिलिटी ऑन बिहाफ ऑफ द पेरेंट सोसायटी टू ईच ऑफ द बिल्डिंग्स. शुड वी स्पॉन्सर द फर्स्ट फायर एक्सटिंग्विशर. ऑफकोर्स काय त्यांना रिफ्रेश करायला लागतो, नवा घ्यायला लागतो, पण जस्ट टू काइंड ऑफ एन आउटरीच की आपण सगळ्या प्रत्येक प्लॉटला एक फायर एक्सटिंग्विशर द्यायचा का, ही एक आपल्याला डिसिजन घ्यायची. इट विल बी अ कॉस्ट फॉर द सोसायटी, बट शुड वी एक्सटेंड दॅट बाय गिव्हिंग टू ऑल आवर 26 मेंबर्स वन फायर एक्सटिंग्विशर which they can put next to their electricity meter. because परवा प्रशांतमध्ये आपण जे कोणी होतात तिकडं फायर फायटिंगच्या वेळी 1 तास आम्हाला फायर एक्सटिंग्विशरच मिळाला. कुठंच नव्हता एक्सटिंग्विशर. तुमची नवी बिल्डिंग आहे. नो एव्हरी बिल्डिंग अँड एव्हरी प्लॉट असा आमचा एक प्रपोजल आहे की आपण द्यायचं का. आपण जॉईंट डिसिजन का सांगतो, मला वाटतं ते एकतर मध्ये काही बिल्डिंग रिडेव्हलप होतात, तुम्ही एका वेळी घेऊन देणार का. काही नवीन असतात, काही नसतं. एखाद्याचं घेतलं आणि त्यावेळी ते जर का चाललं नाही तर ती सोसायटीची जबाबदारी आहे का. ज्यांनी त्यांनी विकत घ्यावं. चालेल चालेल. आपली जे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे, गाडी येत नाही, त्याला येत नाही. प्रपोजल की आपण सोसायटी हा आपल्या बाजूला असं स्वतःचा सोसायटीची अशी फायर एक्सटिंग्विशर म्हणजे काय पाईप किंवा असं काही करू शकत नाही का. सोसायटीसाठी आपण घेणारच होत मोठा ऑफिस असा पाईप करतात बॅरिकेड येऊ शकत नाही. तर तुमचा आपल्या सोसायटीचा जर पाईप असेल ऍटलीस्ट इमर्जन्सी मध्ये इलेक्ट्रिकलला पावडरवाला पाईप बनतोय ते पाण्यासाठी त्यांचा टेंडर आतमध्ये येत नाही. ते बरोबर इलेक्ट्रिकसाठी पाणी वापरू शकत नाही, हे सगळं बरोबर आहे. पण प्रत्येकाला आख्या इलेक्ट्रिकने लागलेलं असं नाही, कोणत्याही दुसऱ्या काढायला लागेल तर टेंडर तिथे आहे, तो हातमध्ये घेऊ शकत नाही. ऍटलीस्ट आपला पाईप तो तिथे लावून वापरू शकतो, असं काही करू केला पाहिजे विचार. इफ यू हॅव अ प्रपोजल प्लीज गिव्ह इट टू अस. दे आर ऑलवेज ओपन टू इट. मला इन्फॉर्मेशन माहिती आहे त्याच्यात असेल तर. एक प्रपोजल इफ यू हॅव सीन समवेअर आपण कन्सल्टंटला बोलावून सांगू आपण आपल्या ऑफिसेस मध्ये हे सगळं बघितलेलं आहे. फायर रिटार्डेड सिस्टम ते कॉर्पोरेट माझं होतं. नाही आता जशी जशी बिल्डिंग रिडेव्हलपमेंट कॉर्पोरेशन असते हे ऑटोमॅटिक होतच आहे. आपण येऊ शकत नाही कधी अर्जन्सी पाईप घालून घ्यायचा म्हणजे तिथं सगळे हायड्रंट लावला तर कुठेही आपल्या प्लॉटला पाणी ह्यूज कॉस्ट असतो आपल्याला. सो आपण कन्सेप्च्युअली ओके म्हणू शकतो, पण अनलेस वी सी द प्रपोजल इट्स आपल्याला साधारण 10 मिनिटं थांबायचं. प्लीज म्हणजे एक मिनिट आपण डॉक्युमेंट करू. प्लॉट नंबर काय आपला? शरावती जोशी ना. हा प्लीज इफ यू कॅन जस्ट टेक द दिस थिंग अँड गिव्ह अस सम कॉन्टॅक्ट, वी विल टेक इट फॉरवर्ड अँड इव्हॅल्युएट इट. नेक्स्ट along with quotation. हा बरोबर. हो त्यांनी बोलून घे मी त्याच्याशी. बोला आणि मग सांगतो. इथं आणा, बोलवा, दाखवा त्याला. आणखी एक पॉइंट होता एक त्याला. हा इथे ज्या बिल्डिंग 6 मजली आहेत त्याला फायर कंपल्सरी फायर कंट्रोल डिपार्टमेंट नसेल असं माझा अंदाज आहे. 5 मजलीला ते लागणार नाही रोड हे पाईप. आपल्या जे रूल्स आहेत त्याच्यामध्ये तो पॉइंट घालायचा की ते कंपल्सरी ठेवावं.
पण तो नाही कॉर्पोरेशन आता हल्ली करतच फायर एनओसी त्याला height restriction आहे काहीतरी. कंपल्सरी. पण हाईट रिस्ट्रिक्शन आहे काही. नाही तू माझ्या माहितीप्रमाणे काहीतरी, पण ते ओपन टू इट. जर तुम्हाला काय कन्सल्टंट माहिती नाही असला तर वी टेक अ प्रपोजल. काही इश्यू नाहीये. वी शुड नाही, कन्सिडर जरी घेण्याचं नसला ना तरी खाली ग्राउंड फ्लोअरला तुम्ही ती व्यवस्था करून ठेवा अशी ती कंडिशन आहे. आणि सी आपण रिक्वायरमेंट मध्ये वाटतं हा मग त्याच्यासाठी काय करायला लागेल काका, त्याला आपल्या त्या एनओसी मध्ये मॉडिफाय करायला लागेल. एनओसी कंडिशन मध्ये घालायला लागेल NOC मध्ये. पण ज्या नवीन ज्या बिल्डिंग रिडेव्हलपमेंट होणार आहेत त्यांना कंपल्सरी ते आहेच. आता ह्यांना बोर कंपल्सरी, पाण्याचा बोर कंपल्सरी केलेला आहे. कंपल्सरी आहे सगळं. त्यामुळे आता सुयशला ऑलरेडी आहे ते सगळं. हो त्यांच्याकडे आहे जनरेटर. तुमच्याकडे पण सगळं येणार ते. तर एक महत्वाचा गोष्ट आहे, त्यांना लवकर जायचंय. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट, बिकॉज आपण वी आर जम्पिंग टू इन पॉईंट नंबर 12, which is appointment of interim chairman and secretary, where as you know Mule साहेब is going to Germany on हे आपल्या आफ्रिकेला आले आणि आता बेसिकली चेअरमन आपल्याकडे 3 महिने नाहीये, आपल्या 2 महिने सॉरी ऑक्टोबर पर्यंत. तर त्या काळामध्ये आपण इंटरिम चेअरमन जे आहेत त्या सुपर्णा गोखले मॅडमला आपण करणार आहोत. आपण सो दॅट हा अपॉइंट करतोय ऍज अन इंटरिम अँड प्रोटेम चेअरमन, सो दॅट ऑल एनओसीज और एनीथिंग विच इज रिक्वायर्ड टू बी रजिस्टर काय त्याच्या सोयीसमोर इज नॉट हेल्ड अप बिकॉज ऑफ लॅक ऑफ सिग्नेचर. सो त्याच्यासाठी आपल्याला एक अप्रुव्हल केला, कारण वेगवेगळ्या बिल्डिंग ऑन व्हेरियस स्टेजेस ऑफ डेव्हलपमेंट, सो दॅट शुड नॉट बी हेल्ड अप इन केस सम सिग्नेचर रिक्वायर्ड. सो तर मी याच्यासाठी त्यांचं नाव मी प्रपोज करतो. याला मान्यता ज्यांची असेल त्यांनी हात वर करावा. सुपर्णा मॅडम कॉंग्रॅच्युलेशन मॅडम, तुमच्या फार मोठी जबाबदारी आहे, पण त्यात पैसे मिळणार नाहीत काही तुम्हाला. तर आपल्याला कॉर्पोरेट मध्ये सवय असते की नवीन पोस्ट की नवं कॉम्पन्सेशन, तुमचे आभार मानले पाहिजे. ग्रेड वाटणार नाही. इमर्जन्सीच्या वेळेला Salary grade. पुढे येतात. आपली सॅलरी ग्रेड सगळ्यांचे SC कडून 0 आहे. चला ओके चलो. सो नेक्स्ट, सो दिस इज डन. GSM झालं, इन्फ्रा अपग्रेड झालं. एक छोटासा पॉईंट होता की रिकॉन्स्टिट्यूट मॅनेजिंग कमिटी आपल्या तो आपण करणार की नाही माहित नाही, पण आपल्याला अप्रुव्हल घ्यायला. आपल्याकडे आत्ताच्या मॅनेजिंग कमिटीवरती बऱ्याचशा सिनियर सिटीजन्स खूप आहेत. जारा मॅडम आहे किंवा माझी आई आहे, ते ऑल 85+, 83+ वगैरे वगैरे. सो दे किंवा कपिल आपले लगाटे, त्यांची कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट ह्याच्या क्लॉज खाली ही हॅड टू गिव्ह अ रेजिग्नेशन because his plot is rendered. So that post is vacant. So we have to fill that position, and plus if somebody gives a resignation, so we need a general body approval that in case these resignations come, one has already come, we will conduct a small SGM and elect new members to those posts. For example, there are people like Thomre साहेब आले नाही, आनंद ठोंबरे, he is chairman of जे स्वतः आहे. हा, तर मी आता जसा बोलतोय तर आपली लहान गोष्ट होतं दे कॅन कम इन एज फॉर्मल मेंबर्स ऑफ द मॅनेजिंग कमिटी. हे असं एक आपल्याला अप्रुव्हल घ्यायचं आहे, बिकॉज दिस इज गोना हॅपन टुमॉरो. मे बी कुलकर्णी काका त्यांचं जे बिल्डिंग आता ते आम्ही क्लिअर केलंय की नाही त्यांना गरज काय सेक्रेटरी, पण आता कोणाचा कॉन्फ्लिक्ट ऑफ इंटरेस्ट असेल तर ते दे कांट बी ऑन द, ते काय बिल्डर नाही आहेत ते. तर पण आता लगाडच्या ऑफिस त्या ही कॅनॉट बी पार्ट ऑफ द डिसिजन मेकिंग ट्रायड. So that is something we have to do. Next. Then, okay, member records and permissions. That's agenda point 9, which is very important, and we'll draft में ले कि प्रत्येक member जे सोसायटी जाते तुमचं प्रत्येक बिल्डिंगला चेअरमन सेक्रेटरी आहे, they are supposed to maintain a record of all the tenants. हा आपल्याला ऑडिटरनी हा शेरा दिलाय की आपल्याकडे त्यांना प्रूफ दाखवता आलं नाहीये की ऑल बिल्डिंग्स आर मेंटेनिंग. लकाकुंजमध्ये it is my duty to maintain all the new tenants who are coming. त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालंय का, आणि त्यांचं ते काय जे लीज आपल्याला काय कमर्शियल मध्ये इंटरेस्ट नाही की 40,000 दिले का 25,000 दिले, ते रिडॅक्ट करू शकतात. बट द रेकॉर्ड्स ऑफ हू इज स्टेइंग इन दॅट बिल्डिंग, द इंडिव्हिज्युअल चेअरमन अँड सेक्रेटरी इज रिस्पॉन्सिबल अँड अकाउंटेबल ॲज पर द पोलीस लॉ. मी परत वाचला असेल, सीएचला टाकलं होतं, PCMC मध्ये जवळजवळ 27 बिल्डिंगच्या चेअरमन एमडीवरती, चेअरमन आणि सेक्रेटरीवरती 1 लाख रुपये फाईन लावली, नॉट फॉर नॉट मेंटेनिंग. सो द चेअरमन सेक्रेटरी इज सपोज टू ऑफिशियली ॲज पर लॉ मेंटेनिंग दी रेकॉर्ड, आणि दे शुड जस्ट फॉरवर्ड टू द CHS ईमेल ID which everybody knows, and your responsibility is over. नोटराइज डॉक्युमेंट आणि पोलीस व्हेरिफिकेशन, आणि त्या पोलिसांच्या रेकॉर्डला ते जायला लागतं की अमुक अमुक
माणसाच्या फ्लॅटमध्ये अमुक अमुक माणूस राहतोय तर त्याची आयडेंटिटी काय, त्याचं प्रोफेशन काय, किती फॅमिली मेंबर आहे, हे सगळं तिथल्या रेकॉर्डला द्यायला लागतं. येस सर प्लीज. काही मेंबर म्हणतात फक्त पोलीस व्हेरिफिकेशनचं आम्ही अग्रीमेंट कॉपी सबमिट करायची नाही. आणि जरी दिली तरी ते फिगर रिडॅक्ट करायची. फिगर सगळ्यांना सांगतो कुठलीही कमर्शियल फिगर देऊ नका. बिलकुल सर, कुठलीही डॉक्युमेंट देताना यू आर ॲब्सोल्युटली वेरी अंडर प्रायव्हसी लॉ टू रिडॅक्ट द अमाउंट ऑफ मनी यू हॅव रिसीव्ड ऑफ पेड. The society management has no business knowing that. चला Okay, next point. So there are car parking rules. It's a large subject. ते आपल्याला आता घाणेकर काकाने आहेत ना, त्यांनी लास्ट इयर आपल्या संजय घाणेकरांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली होती की आतमध्ये जे आपल्या मेंबर्सच्या ज्या गाड्या आहेत त्याला ते एक स्टिकर जनरेट करावं की जसं आपण बाहेरच्या सोसायटीमध्ये बघतो. तर आता होतं काय, रात्री सकाळी बघतो की कोणीतरी त्या गोसावी वस्ती किंवा इकडच्या त्या कुठल्या बिल्डिंग मधून इथं गाडी लावून ठेवली, कळतच नाही कोणाची गाडी आहे. तर कोणाकडे ऍक्च्युअली व्हॅलिड गेस्ट आणू शकतो, पण याची भांडणं म्हणजे इट इज नॉट गुड. सो आपण एक स्टिकर्स पाहिजे. शेपच्या दोन्ही एंट्रीला असं केलंय का की बाबा ही प्रायव्हेट रस्ता आहे, हो, 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 आहे. बोर्ड कसं करणार लोक? मी कॉमन माणूस खाजगी रस्ता तर कॉमनच नाही तो बोर्ड आपण त्यांनी लावले, आम्ही त्या माणसाला सांगितलंय करायला, पण साहेब काय होतं, follow करणं सगळं आपल्याला करणं हे आपण शक्य नाहीये. आणि आपलं प्रायव्हेट असेल तर आपण करू शकतो. हे आपण प्रायव्हेट तशी असेल, व्यवस्था केलेली आहे. प्रायव्हेट जर असेल तर उद्या बीएमसी झाडणारी बाई आणि लाईटचे खांब बंद करेल. तुम्हाला कोण पेट्रोल वगैरे काय सांगा, उद्या सगळ्यांनी जातो ती. आम्ही त्याला ऑर्डर दिली आहे. आपण जसे फ्लेक्सचे बोर्ड यांनी लावले करत नाही तो. त्या गाडीचे. त्याला मी 10 वेळा follow छोटं केलं. काम कोणी घेत नाही. त्याला फ्लेक्स करून आणून देऊ. हा, द्या ना. मला फक्त तुम्ही लिहून द्या, मी फ्लेक्स करून आणून देतो. तयार आहे सर, तयार आहे. बेस्ट बेस्ट पण नाही तो त्या गाड्या तयार आहे. allowed आहे. त्यांचे आपला तो प्रायव्हेट रस्ता आहे. नाही, आपण सोसायटीचं लोकं तिथं पार्क करतात असं नाही करू शकत. नाही करू शकत तुम्ही. कॉर्पोरेशनच्या रोडवर चिपरामधला माणूस पण येऊन गाडी लावू शकतो. समोरच्या नाही म्हणतात. समोरच्या रोडवर आपण आपलं काही कंट्रोल नाही. आपलं फक्त सीट आणि आहे. तो जर का आपला प्रायव्हेट असेल तर मग कॉर्पोरेशनचे लोक स्ट्रीट लाईटही काढून घेतील आणि झाडणारी बाई पण बंद करतील. हो, हो. हे दोन्हीचा विचार करून लिहा काय लिहायचं ते. इथं प्रिव्हेंट नाही करू शकत का बाहेरचे लोक? कसं काय करणार? आपला कॉर्पोरेशनचा रस्ता आहे, मेंटेन कॉर्पोरेशन. डांबरीकरण कोणी केलंय? कॉर्पोरेशनने केलं. लाईट कोणाचे वापरतो? कॉर्पोरेशनचे वापरतो. झाडायला बाई कोणाची येते? कॉर्पोरेशनची येते. हा आपला प्रायव्हेट रस्ता नाही. बाहेरची कोणाला हे तुम्ही बंदी करू शकत नाही. नाही, मी तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. आम्ही अपार्टमेंटच्या समोरचा रस्ता, प्रशांत अपार्टमेंटच्या समोरचा रस्ता आणि तिकडचं मुरलीधर शोभा आलमित्र हा रस्ता, हे रस्ते कॉर्पोरेशनने स्वतःच्या ताब्यात घेतले. सी टाईप रस्त्याची जी मालकी आहे ती चिंतामणी सोसायटीकडे, पण कॉर्पोरेटरच्या ओळखीने किंवा त्यांच्या मदतीने आपण आपलं कॉन्क्रिटिंगचं वगैरे काम आपण करून घेतो. MSCBचं त्यांनी सगळी ती आपल्याला व्यवस्था करून दिलेली आहे. पण आतल्या रोडला जर कोणी गाडी आणून लावली तर आपल्याला आयडेंटिटी नसते की ही गाडी कोणाकडे आहे किंवा कुठल्या गेस्टकडे आहे, कोणाकडे गेस्ट आले त्याची ही आयडेंटिटी नसते. म्हणजे आपण असं विचार केला होता की आपल्या आतल्या गाड्यांना जे काय आपले मेंबर आहेत सी टाईपचे रोडवरचे, त्यांना प्रत्येकाकडनं नंबर घेऊन स्टिकर्स द्यायचे, व्हेकल स्टिकर्स. पण व्हेकल स्टिकर्स त्या गाडीला आहे की नाही हे मॉनिटर करायला वॉचमन नाही. आता वॉचमन जर ठेवायचं सकाळचे 12 तास आणि रात्रीचे 12 तास तर तो 35-40 हजार रुपये महिन्याला त्यांचा खर्च आहे. मला सी टाईपच्या रोडवर जी लोक राहतात ती कॉन्ट्रीब्युट करणार आहे का? तसं असेल तर मग आपण बॅरिकेडच लावून आणि तिथे सिक्युरिटी गार्ड बसू. त्याला ती गाडी दिसेल की नंबर असते की स्टिकर असते, हे सगळ्या पैशाशी निगडीत आहे. तो आपल्याला आणि या गोष्टी सी टाईप रोडवरच्या लोकांनी राहणाऱ्यांनीच खर्च करायचा. हे काय बाहेरचे लोक जे आहेत अपार्टमेंट त्याच्यात कॉन्ट्रीब्युट करणार नाही कारण त्यांच्या येणार काही बेनिफिट नाहीये, म्हणून ते तसं पडून राहिलेलं प्रकार आहे. आता देखील तिथे एक गाडी येते, स्विफ्ट लागते, तो माणूस येतो, मग आपली बुलेट लावतो, ती गाडी घेऊन जातो, मग परत रात्री येतो, आपल्या शिवपार्वतीच्या बाहेर रात्री येतो, बुलेट काढतो, कार लावतो आणि पण हा रोड आपण कॉर्पोरेशनला दिलाय असं कुठल्याही फाईल मध्ये कुठेही पहिले बोर्ड लाव, हा प्रायव्हेट आहे, एक दिवस गेट लावायचं आणि जर ठरवलं ना आत राहणाऱ्या सी शेपने की एक गेट आपण 1 महिना हे गेट उघडं ठेवायचं, 1 महिना ते गेट उघडं ठेवायचं, तर तुम्हाला वॉचमन ठेवायला लागणार नाही.
आणि माणसाने गेट उघडून आत यायचं. एक महिनाभर एक कोण महिना ते overtime कोण? पर्सन ओरिएंटेड घेतलं ना की मग ही शिस्त पाळली सध्या मला वाटतं बोर्ड आता प्रत्येक अपार्टमेंटला बाहेर गेट आहे पण ती लोक लावतातच असं नाही. आपल्याला कोणी लावत नाही, आमचं आता आपलं उघडच राहतं. आपल्या घरातले कोणी गेट लावत नाही. मोटरसायकल स्कूटरवर माणूस असेल तो उतरून गेट उघडायचा प्रयत्न करतो. तो पायाने ढकलतो का, पुढच्या विंडोचं गेट ढकलतो. गेट करता येतं नाही, त्याच्या पण आहे कॉर्पोरेशनचं नाही. एक उघडं ठेवायचं जसं बाकी सोसायटी आणि एक आता उघडं एक महिना एक ठेवायचं, एक महिना उघडं ठेवायचं. एकच राहणार. मोठ्या बिल्डिंग झाल्यानंतर तुम्ही गाड्या वळवण्याचं तेवढं सोपं आहे का? सध्या बोर्ड लावा आणि बघावं काय होते. लोक ऑब्जेक्शन काय घेतात लोकांच्या ह्याच्यात असं माझं सी रोडवरचे जेवढे अपार्टमेंट एक 4 बोर्ड आला साहेब आपण लावू. काय हा होतं ते. कॉर्पोरेट सोसायटीचा प्रायव्हेट रस्ता आहे, कृपया बाहेरच्याने हे करू नये, कंप्लेंट केली जाईल असे आमच्याकडे बोर्ड मजकूर रेडी आहे, सगळं रेडी आहे. मराठी It is resolved, it will be going to return and you will be reimbursed by the society. Only you have to coordinate. करा ना साहेब, एक 4-5 बोर्ड लावू. चला. दोन गोष्टी होत्या त्याच्या रिलेटेड. पहिली गोष्ट म्हणजे एक रिक्वेस्ट सोसायटीच्या लोकांना की आमच्या बिल्डिंग मध्ये नातू घेऊन जातात. नातू, हा. अनेक वेळा ग्रुपवर टाकले की आमच्या गेटच्या अगदी लागून गाडी लावून. गाड्या असतात, त्यांना गाडी काढता येत नाही. Correct. असंही झालं की त्यांना अर्जंटली कुठे बाहेर जायचं होतं, त्यांना गाडी काढता येत नाही. वेट फॉर समवन टू कम अँड That is a big problem. समोर गाडी असते, शेखर देशपांडेची गाडी असते. देशपांडे शेखर देशपांडे अल्टो का ती अल्टो आणि लेफ्ट साईडला पण अगदी चिटकून चिटकून गाड्या लावतात ते. दुसरी गोष्ट म्हणजे सोसायटीचा रस्ता आहे, तर लोकांकडे पार्किंग स्पेस नाही, पण गाड्या आहेत. तो रस्ता बाजूला गाड्या असतात. ही शुड मॅन्डेट की रस्त्याच्या एकाच बाजूला गाड्या. It is already mandated. That is only one side parking. लोक सी आपल्याकडे वी डोंट हॅव अ पर्सन टू वॉर्न मॅनेज. सागर किती येतं, सागरचा तर रिस्पॉन्ड नाही, तर तो करत असतो की बाहेर आलं हे आलं, पण त्याच्या गाडीला हात इम्पॉसिबल आहे. तर अनलेस वी हॅव समबडी टू डू इट, ते सेल्फ डिसिप्लिनच चालणार. म्हणून त्याला फर्स्ट स्टेप आम्ही असं केलं की स्टिकर तरी लावू की आपल्याला कळलं की चिंता नाही. आता यांनी सांगितलं तसं उद्या फायर ब्रिगेड कुठली ॲम्ब्युलन्स जरी आली तर मोठी गाडी आत येऊ शकत नाही त्याला, नाही तर तुम्हाला P1 P2 करायचं. नोटीस दिली फायरवाल्यांनी की ही तुमची जबाबदारी राहील. आतमध्ये काहीतरी हानी झाली तर आमची गाडी जात येऊ शकत नाही. You experience it. तर तो नाही, तर काय आहे? त्याच्या गाडीचं mandate करायचं काय? हे लावा फक्त एकाच तो जोशी काकांच्या शरीर लावतात ना ते गाडी. तुम्ही शेखर देशपांडे नाही रे, बाई इथे गाराणी यांच्या कंपाऊंडच्या शेजारी लावतात. मग काय करायचं, त्यांना सांगायचं आपण ऑफिसली. नाही, सांगू ना त्यांना. तुम्ही सांगितलं आहे का की गाडी जरा प्लीज वेगळे तिकडे हे करा म्हणून? त्यांना सांगितलं आहे. हॅज इट बीन टोल्ड टू देम की ते गाडी आम्हाला कळायला त्रास होतो. I don't recall that as a तुम्ही सांगितलं, तुम्ही शेखरशी बोलतो हा, त्यांनी करायचं. झालं तर आपलं बाकी सगळं झालं. कार पार्किंग, मेंबर रेकॉर्ड्स झालं, स्ट्रक्चर इलेक्ट्रिकल फिटनेसचं बोर्ड डिस्कशन झालं, ऑनलाईन मीटिंग आणि ई वोटिंग. इट्स जस्ट अ थिंग की आपल्याला ऑनलाईन मीटिंग दिलं तर सगळ्यांना आम्हाला वेळ मिळत नाही. इथं ऑफिस उघडून MC गेला. बाय लॉ इट्स कंपल्सरी 1 MC पर मंथ. म्हणजे ह्यावेळेस ऑब्जेक्शन आहे की आम्ही 8च घेऊ शकतो, कारण वेळच होत नाही. तर आता ऑनलाईन घेणं ऑथोराईज केलेलं आहे नव्या लॉमध्ये. मी एक सर्क्युलेट केले एक फाईल की समरी ऑफ द न्यू बाय लॉज. असे समरी म्हणजे ते कारण ऑफिशियल गोष्टी 40 पानी येतात, काही कळत नाही आपल्याला. तर त्याचा मी डिराक्ट करून ते 2 पानी डॉक्युमेंट सर्क्युलेट केलेलं आहे, विच आय विल पुट ऑन द बॉडी ग्रुप ऑल्सो. तर त्याच्यामध्ये आता ऑनलाईन मीटिंग फुल्ली ऑथराईज आहे आणि इट इज ॲडमिसिबल इव्हन इन फ्रंट ऑफ द रजिस्ट्रार की ऑनलाईन मीटिंग घेतली. ऑफकोर्स यू हॅव टू रेकॉर्ड ऑल दॅट स्टफ. 16 नंबर ते आपण 16 नंबर झाला ऑनलाईन मीटिंगमध्ये. ऑथरायझेशन फॉर दिलीप जोशी प्लॉट. तर दिलीप जोशी काकांचा प्लॉटचं काहीतरी रेग्युलरायझेशन करायचं आहे. देयर सम डॉक्युमेंटेशन गॅप्स. सो दॅट our advocate has told us requires a formal resolution to be adopted ki whatever it is authorizing chairman secretary to sign any application, deed, affidavit and appear before authority for registration and formalities. Of course there is a lot of financial component that he has to bear, which he has to agree first and foremost, but the lawyer has said that we have to authorize the chairman secretary to go and sign on the society's behalf to ensure that his plot is whatever the gaps are, I don't know, are whatever the gaps are in his property are closed. So that is a formal resolution that we are adopting. I hope nobody has objection. Hands off all. That's it.
because this resolution will have to be attached with the application that he makes to the DR office to regularize whatever gaps are there. I do not know the detailed gaps, that is of course between him and madam, but whatever gaps are there, full cooperation should be there from secretary and chairman to ensure the same. Okay, Kaka? Plot number 13 बद्दल आहे. That's done. Last 2 points, adoption of newly published bylaws. हा एक त्यांना फॉर्म्युला आहे. Effective June 16, 2026, PMC नहीं, Cooperative Department has published new bylaws for all CHS. They are much more practical in terms of redevelopment, etc., etc. So, though summary of that law, as I told earlier, has been circulated. As I said, the soft copy will be put again on the general body group. So that we are formally saying that we have to adopt them. So the society as such has to adopt those laws formally, so the resolution be passed accordingly. I hope there is consensus on all. Please record करा. त्याच्यामध्ये आपण जे स्पेशल बायलॉज केले होते ते पण ऍड करायला लागतील. हो. त्याच्यामध्ये आपण बायलॉज आपण जे पास केले ते पण आपण ऍड करणार आहोत. आणि all such laws will require to be officially updated to the DR office. That also we will do and we are taking approval for that. Apart from adaptation of the new bylaws, आपण जे bylaws केलेले आहेत, there must be also incorporated into the new bylaws. म्हणजे like redevelopment साठी वगैरे ना आपले. हां, म्हणजे सर ते करायला पाहिजे. ठीक आहे. That is also done. That is going to be done. That part of it. That Last one. that should be properly documented. आणखी काय असेल तर 18 नंबर. Yeah, 18 number. Any other matter with the permission of the honorable chairman. Any other matter is there to discuss. एक आपण एक बरोबर टाइम आउट करून जोगळेकर सरांच्याकडे एक पॉइंट होता about electrical meter. What I am going to suggest is that he has made a very nice note. Of course, he is a professor of repute, so he has beautifully articulated it. I will request him to post it online and everybody can absorb it and then respond to it. तुम्ही As आम्हाला पाठवा, आम्ही case GBL made that टाकून we देतो. should not adopt smart meters. तुम्ही GBL वर टाकून द्या की. ते का लागतील ना? तुमच्याकडे पाठवतो, तुम्ही बघा. हो, ते बघा त्यांनी पाठवले तर ते आपले परमिशन पाहिजे. आणि बिल सर्क्युलेट. तुमचं काय? काल सोसायटीमध्ये एक झाड पडलं. हो. That tree was over 3 stories tall. Fortunately, no one was hurt because of it, and there was basically minimal property damage. Correct. Can we conduct an audit of all such trees within the society? Yes. Resolved. Resolved. Good suggestion. We will approach the tree authority. We'll give them a formal letter. Ask them to give us a formal report. की कुठली झाडं आमच्याकडे पण झाडं असं सेम तिथं पडणार आहे आमच्या इथं म्हणजे so we will take a formal report from the tree authority as to which trees need to be culled or removed. काही कुजलेली झाडं ती काढायला पाहिजे. So that is formally resolved. आमचा राऊंड झाला, कुठली झाडं करायची ती डिस्टर्ब झाली आहे. आंब्याच्या रस्त्यावर आलेले हा आणि ते अर्ज करायचे आत असते झाड पडली. Sagar has been duly authorized to take the photos and create the approval note. असं कोणते पॉइंट काढलेला आहे की whether एक construction activity चालू असल्यामुळे जे व्हायब्रेशन होतात that may cause some damage to the tree. That has been covered in our NOC 3 by the way. कारण डेक्कन जिमखाना झालं होतं, साईडला पाहिलं होतं आणि शेअरची बिल्डिंग पडली व्हायब्रेशन मुळे. ते काय आता बघितलं आम्ही. So ते अख्खी कॉस्ट has to be borne by the मला घरच बांधता येणार नाही. तेच प्रॉब्लेम. नाही, हे शक्यच नाही. म्हणून बंगला असेल नाही तर 6 मजली बिल्डिंग असेल. हे सगळं अनाथॉराइज कन्स्ट्रक्शन असतं. तिथं तो प्रॉब्लेम. आपल्याला तसं नाही. आपलं अजिबात फुल ऑफ थँक्स. थँक्स. आणि तुम्ही सगळे मिटिंगला आले त्याबद्दल धन्यवाद. असंच तुमचं सहकार्य असू द्या. आणि आता ही मीटिंग संपली आणि जरा झाडाचं काढलं ना थोडं आम्हाला फॉलोअप करत जा ना. काय झालं रस्त्यात भेटलं तरी अडवा, नो प्रॉब्लेम. कसं आम्ही पण त्याला प्रोत्साहन देऊन पुढे जाऊ शकतो. आपल्याला काय होतं आमच्याकडे to post on the group on the general body that is तर काय झालं तर कोणी नाही थोडी तुमची मदत झाली तर तुम्ही मदत पण करू शकता. असं काही काही गोष्टी आमच्याकडे सगळ्या होत नाही. आम्ही पण सगळे काम करणारे लोक काम आणि काय विषय का काम करणार थोडस तुम्ही पण सोल्युशन पण द्या. विल कम विथ द सोल्युशन. तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे. आता सर्वे करायला आमचे किती शॉप मिळाले. ओके थँक्यू एव्हरीबडी. पेन्शन पॅकिंग करायचं. आता तुमची सही आपण नंतर घेऊ. त्यांची घेऊ. मी तुम्हाला पाठवतो कारण मला आता सकाळी पाठवलं. पेन्शन